Hello and welcome back to Creating Real Application for Client Part 3. ओके. तर आजच्या पार्टमध्ये थर्ड पार्ट असणार आहे आजचा. फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं रजिस्ट्रेशन टीचरचं आणि स्टुडंटचं. सेकंड पार्टमध्ये आपण त्यांचं लॉग इन केलं. लॉग इन सक्सेसफुल झाल्यानंतर आपण डॅशबोर्डचं पेज दाखवतो त्यांना. बरोबर, ही अशी प्रोसेस होती. ईमेल आणि पासवर्ड बरोबर असलो पुढं रिडायरेक्ट होतं. RANDHIR123 बरोबर. लॉग इन सक्सेसफुल दाखवल आणि नंतर काय दाखवल की दिस इज टीचर्स डॅशबोर्ड. या पेजला रिडायरेक्ट होतं सक्सेसफुल लॉग इनवर. ते काय टीचर डॅशबोर्ड. आता आजच्या पार्टमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग वर्क चालू होणार आहे रिअल ॲप्लिकेशनचं. आपल्याला हा एरिया चेंज करायचा आहे साईड बारमध्ये. इथं नॅव्हिगेशन पण आलं पाहिजे हेडरला. बरोबर ना, नॅव्हिगेशन आलं पाहिजे. त्याच्यात काही बटन्स असतील. इथं आपल्या ॲपचं नाव असन, लोगो असन आणि बाजूला एवढ्या सेक्शनमध्ये लेफ्ट सेक्शनमध्ये साईड बार असन लिंक्स पेजेसचे मॅनेज करण्यासाठी. आणि मधल्या भागात आपलं कंटेंट असन जे की फॉर्म असन, काय असन, इनपुट फील्ड्स. ओके. तर बेसिक दिसणार आहे एकदम पेज आहे. आपल्याला त्याला बनवायचं आहे ॲडमिन डॅशबोर्डमध्ये. जसं मोठ्या मोठ्या ॲप्लिकेशनचं असतं ना डॅशबोर्ड्स, तसं बनवणार आहे आपण. तर तर मग फर्स्ट स्टेप काय असणार आहे आपली, का आपल्याला हा विचार करायचा आहे याला डिझाईन कसं करायचं. आपण स्वतः पण याची कोडिंग करू शकतो. आपण जसं लॉग इन पेज कसं स्वतः बनवलं, इनपुट फील्ड्स ते बेसिक दिसायचे, मग त्याला आपण नंतर बूटस्ट्रॅप इन्क्लूड करून प्रत्येकाला स्टाईल केलं, कस्टमाइज. याच्यात बराच वेळ गेला आपला. ओके. तर रिड्यूस करण्यासाठी आपण काय करू, जे रेडीमेड टेम्पलेट डिझाईन करून ठेवलेले डेव्हलपरसाठी ओपन सोर्स टेम्पलेट आहे. ओके, फ्री टू यूज असतात ते. आपल्याला बूटस्ट्रॅपचे टेम्पलेट्स घ्यायचे डॅशबोर्डचे. ते प्लेन असतात, काही वर्किंग नसतं, काहीच नाही. फक्त HTMLची डिझाईन असती, CSSची डिझाईन असती. ते आपण घेऊ, आपल्या प्रोजेक्टमध्ये इन्क्लूड करू. तो कोड आपल्याचे टाकून त्याला डायनॅमिक बनवू, आपल्या गरजेनुसार कस्टमाइज करून. बरोबर. तर मग बेसिकली आपण इंटरनेटवर जाऊ आणि तिथून टेम्पलेट आपल्याला जे आवडते ते टेम्पलेट डाउनलोड करू आणि यूज करू आपल्या प्रोजेक्टसाठी. एकदम मॉडर्न टेम्पलेट. तर आपण बूटस्ट्रॅप यूज करतो. मग बूटस्ट्रॅपवाल्यांनी जे रेफरन्स दिलेले आहे ना, एक्झाम्पल्स दिलेले क्रिएट केलेले, तेच घेऊ. तर मग मी टाकतो बूटस्ट्रॅप सर्च करू. त्यांचं ऑफिशियल पेज फर्स्ट नंबरचं उघडू. तर हे त्यांचं पेज आहे फर्स्ट. ओके. तर मग इथं वरती नॅवबार असंच येणार आहे आपलं. नॅवबार पण सेम टू सेम, फक्त कलर्स वेगळं असणार आहे. ओके. यांचं पण नॅवबार आहे असं मॉडर्न एकदम. तर मग इथं वरती हे डॉक्युमेंटेशन आहे, होम आहे, आयकॉन्स आहे. हे नाही पाहिजे आपल्याला. तर आपल्याला पाहिजे एक्झाम्पल्स क्लिक करतो मी. त्यांनी डेमोसाठी बनवलेले एक्झाम्पल्स आहे, का डेव्हलपर इथून यूज करू शकते टाईम न वेस्ट करता त्यांना. ओके. मग इथं एक्झाम्पल कशाचे हे ॲल्बमचं पेज त्यांनी क्रिएट करून ठेवलेलं आहे. आपण ते ब्लॉगसाठी वापरू शकतो. त्याची सध्या काही गरज नाही आपल्याला. प्राइजिंग आहे, प्राइजिंगची पण गरज नाही. चेकआउट हे पेमेंटसाठी पेज आहे, फक्त डिझाईन करून ठेवलेली. हे प्रोडक्टचं पेज आहे. कवर म्हणजे फुल इमेज असणारं, फुल फुल स्क्रीनवर. कोरोजल म्हणजे मल्टिपल एलिमेंट्स स्क्रोल होत्या, ते नाही पाहिजे आपल्याला. हे नाही इथं नेक्स्ट प्रिव्हियस बटन, ते पण नाही पाहिजे. ब्लॉकचं पण नाही पाहिजे. तर आपल्याला पाहिजे काय, डॅशबोर्ड. असा डॅशबोर्ड पाहिजे. मी याला नवीन याच्यावर उघडतो टॅबमध्ये. अजून कोणते कोणते ऑप्शन आहे. साइन इन पेज पण होतं, पण मला तुमची प्रॅक्टिस करून घ्यायची थोडी बूटस्ट्रॅपची, त्याच्यामुळं क्लासेस समजण्यासाठी थोडी कोडिंग केली. तसं सिम्पल होतं. ओके. हे फुटर आहे, फुटरची पण गरज नाही आहे. हे स्टिकी फुटर नॅवबार आहे, नॅवबार पण येतं याच्यात. नॅवबारची गरज नाही, कारण घेतलेले आपण वरती ते याच्यातच सगळे. तर खाली बेसिक एलिमेंट्स आहे, ते नाही पाहिजे आपल्याला. हे करतो मी क्लोज. तर बेसिकली हे पेज असणार आहे. ओके. आपल्याला सेम टू सेम असंच बनवायचं आहे. मधल्या जागी फक्त हे नाही येणार. हे डेमोसाठी टाकले, आपण ग्राफ काढून टाकणार आहे. तर ग्राफची काहीच गरज नाही आपल्याला. हे सगळं ब्लँक ठेवायचं आणि आपल्या गोष्टी ॲड करायच्या मध्ये. आपल्याला पाहिजे काय, फक्त वरचा हा नॅवबार, हे सर्च. ओके. हे बाजूचं साईड बार. आता हे डेव्हलप करीत बसलं तर आपल्याला 2-1 तास असंच सेट करता करता जाईल, परफेक्ट डिझाईन करता करता. मग आपण यांची एकदम बेसिक स्केचिंग केलेली टेम्पलेट घेऊ. ओके. ही मोबाईल फॉर्मॅटमध्ये पण हे मस्त आहे. बरोबर. आपण चेक करून बघू. हा मोबाईल फॉर्मॅट आहे त्याचा. तर जसं मी स्क्रीन चेंज करतो ॲडॅप्ट होतो आहे. मोबाईल रिस्पॉन्सिव्ह पण आहे. ओके. मोबाईलमध्ये असं नॅव्हिगेशन असं आहे. ओके. तर मग चला ही टेम्पलेट घेऊ. मी सांगतो तुम्हाला याचा कोड कसा इन्क्लूड करायचा आहे. बरोबर.
तर मग सॉरी मी वरती बंद करून टाकलं, परत बूटस्ट्रॅप टाकावं लागेल. बूट स्ट्रॅप फर्स्ट लिंक, परत ऑफिशियल लिंक आहे त्यांची. एक्झाम्पल्सवर गेलो, खाली डेमोज आहे ना, वरती काय आहे डाउनलोड सोर्स कोड. हे नाही करायचं आपल्याला. डाउनलोड सोर्स कोड म्हणजे पूर्ण बूटस्ट्रॅपचं कोड CSS फाईल देतं आपल्याला, काही गरज नाही. कारण आपण ही CDN इन्क्लूड केलेली आहे, ऑनलाईन लिंक त्यांची लायब्ररीची इन्क्लूड केली आपण हेडमध्ये. तर आपल्याला पाहिजे डाउनलोड एक्झाम्पल्स. हे सगळे एक्झाम्पलचे सेपरेट पेजेस डाउनलोड होतील. जसं गरज पडेल तसं आपण एक एक इन्क्लूड करू. एवढा टाईम नाही, कारण बरंच मोठे व्हिडिओ होते. याचं आपण जर हे केलं तर तुम्हाला एक आयडिया पण येऊन जाईल का दुसऱ्या डेव्हलपर्सनी आपल्यासाठी बनवून ठेवलेल्या गोष्टी आपण इन्क्लूड कसं करू शकतो टाईम वाचवण्यासाठी. ओके, डाउनलोड क्लिक केलं, डाउनलोड झालं आहे वाटतं. काही नाही, जवळपास 1 MB फाईल, त्याच्यापेक्षा कमी. ओके, तर मी याला ओपन इन फोल्डर. तर ही झाली माझी बूटस्ट्रॅप 4.0 एक्झाम्पल्स. तर मी एक्स्ट्रॅक्ट करतो ZP, ओपन आर्काइव, एक्स्ट्रॅक्ट, सेम लोकेशन एक्स्ट्रॅक्ट करतो, क्लोज. ओके, या झिपचं काही काम नाही, याला डिलीट करून टाकतो मी. इथून एक्स्ट्रॅक्ट करून घेतलेले आपण. तर ही फाईल्स आहेत या फाईल्स. तरी बघायला आता बरेच मोठे फाईल्स वाटतात, सगळेच नाही घ्यायचे आपल्याला. आपण जेवढे पेजेस पाहिले ना ते सेपरेट पेजेसची एक फोल्डर आहे. सगळे पेजेस, सगळे फोल्डर्स नाही पाहिजे. तर मेन गोष्ट काय आहे, ब्लॉग नाही पाहिजे, कोरोजल नाही पाहिजे, चेकआउट नाही पाहिजे, कवर नाही. आपण हे पाहिजे आपल्याला डॅशबोर्ड, ॲडमिन डॅशबोर्ड, बरोबर. याचे 3च फाईल्स आहे. तर आपण सध्यासाठी काय करणार आहे, मूव्ह नाही करणार कुठंच. फक्त आता ही ओपन करून बघू .html फाईल इथूनच, का डॅशबोर्डमधली फाईल कोणतीही. ओके, आली ती सेम फाईल आली. वरती याची पण गरज नाही आता, बूटस्ट्रॅपच्या वेबसाईटची. ती क्लोज करतो. आता ही तुमची लोकल फाईल आहे, आपण जी डाउनलोड केली ती, बरोबर. तर 3 फाईल कशाची आहे, एक CSS फाईल आहे, एक जावास्क्रिप्ट फाईल आहे आणि एक HTML फाईल आहे. तर मी याचा कोड दाखवतो तुम्हाला HTML फाईलचा. जवळपास आपण काय करणार आहे, 3 फाईल्स घेऊन इन्क्लूड नाही करत बसणार, त्याला बरंच सेटअप टाईम लागेल. आपण काय करू, ही फाईल उघडू CSSची, त्याच्यातलं सगळा कोड कॉपी करू, HTMLमध्येच वरती स्टाईलमध्ये टाकून देऊ, म्हणजे एकाच फाईलमध्ये येईन. परत जावास्क्रिप्ट उघडू, त्यातला कोड घेऊ, खाली स्क्रिप्ट म्हणून टाकून देऊ फुटरला, म्हणजे एकाच पेजमध्ये आपल्याला हे पेजेस भेटतील. ओके, एकाच पेजमध्ये सगळ्यांचा ॲक्सेस भेटेल. जावास्क्रिप्ट पण तिथंच टाकू, तात्पुरती टाकायला नाही पाहिजे, पण आपलं प्रोसेस बराच वेळ लागेल तर डेव्हलपमेंट फास्ट करायची. ओके, तर मग मी index.html उघडतो इथून, ओपन विथ, आणि यूज काय करतो मी, सबलाईन. आता हिच्यात बराच मोठा कोड असणार आहे, बघून असं टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण त्यांनी सगळं डिझाईन करून ठेवलेले. आपल्याला जे नाही लागणार आपण ते हळूहळू काढणार आहे. याच्यात बरंच ग्राफ बीप आहे. हे काय ग्राफ्स आहे, हे बिनकामाचे बटन्स आहे एक्झाम्पलचे, हा डाटा आहे, त्याच्यामुळे तेवढं मोठं वाटतं. त्याला हळूहळू आपण एलिमिनेट करणार आहे अनवॉन्टेड गोष्टी. बरं, आता मेन गोष्ट काय आहे, हेडमध्ये आपण इन्क्लूड काय करतो, जे आपले ऑनलाईन लिंक्स असतील लायब्ररीचे किंवा CSS फाईल्स, बरोबर. यांनी काय केलं, लिंक केली. कोणती फाईल लिंक केली, एक मिनटं, थोडा स्पेस सोडतो मी हेडच्या खाली, बॉडीच्या खाली. आता हे नॅव एलिमेंट म्हणजे हे काय आहे, एक मिनटं हायलाईट करतो मी. एवढी गोष्ट हायलाईट केलेली म्हणजे हा नॅव्हिगेशन बार इथलचा. ओके, समजा मी तो काढून दाखवतो मला. ही गोष्ट काढली, गेलं नॅव्हिगेशन बार निघून गेला, म्हणजे हा एलिमेंट एक. याला असंच ठेवू आपण, थोडं पुढं ढकलू म्हणजे चाइल्ड बटन बॉडीचं. बरं, दुसरी गोष्ट इथं कमेंट टाकू, याच्या खाली कमेंट टाकू, प्रत्येक गोष्ट सुट्टी करू. यांनी कमेंट काय दिली, कस्टम स्टाईल्स फॉर दिस टेम्पलेट. कस्टम स्टाईल म्हणजे कोणतं, हे यांनी जे कस्टम फाईल दिले आपल्याला ते एकत्र करायचे मर्ज, म्हणजे एक फाईल आपण किती पण वेळा इकडे तिकडे कॉपी पेस्ट करू शकतो, मल्टिपल फाईल नाही लागणार. तर मेन गोष्ट अशी, आपल्याला पहिल्या फाईलपासून करायचं आहे. जिथं जिथे ॲसेट्स आहे ना, म्हणजे ॲसेट्स म्हणजे आपले लोकल ॲसेट्स, लोकल फोल्डर. आपल्याला लोकल फोल्डर नाही पाहिजे, आपल्याला सगळीच गोष्ट ऑनलाईन पाहिजे. ऑनलाईन लिंक्स डाउनलोड करू आपण याची CDN, मागच्या जसं आपण बूटस्ट्रॅप इन्क्लूड केलं तर लिंक थ्रू. तर मग याच्यासाठी मी मिनिमाइज करतो. सगळ्यात मेन गोष्ट बदलायची काय याच्यात, हे HTTPS ही गरज नाही बदलायची, हे तसं पण ऑनलाईन आहे, वेबसाईटला रेफर करता येते, बरोबर.
डॉट डॉट ॲसेट्स म्हणजे लोकल लोकल नाही पाहिजे मला. तर मी काय करतो, इथं बघून घ्यायचं आपल्याला काय नेमकी कोणतं सी डी एन लागतं आहे. बुटस्ट्रॅप मेन डॉट सी एस एस. बरं याची लिंक आपण ऑनलाईन बघू, म्हणजे इन केस फ्युचरमध्ये जर अजून एक्स्ट्रा फीचर्स आले बुस्टॅपमध्ये तर ते लिंक अपडेट होतं राहील जेव्हा आपण व्हिजिट करतो. त्याच्यामुळे मी ऑनलाईन घेतो प्रत्येक गोष्ट. ओके, तर मी तर लिंक भेटण्यासाठी बूट स्ट्रॅप सी डी एन टाकतो, कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क. सी डी एन म्हणजे लायब्ररीची लिंक. तर फर्स्ट याच्यावर क्लिक करतो मी बूटस्ट्रॅप सी डी एनवर. ओके, इथं 4.5चे लिंक्स आलेले आहे या बॉक्समध्ये, सगळे रिलेटेड लिंक्स पहिल्या याच्यात लेटेस्ट. तर पहिली लिंक आहे सी एस एचची, म्हणजे या फाईलची सी एस एचची. दुसरी आहे जावास्क्रिप्टची, दोन्ही गोष्टी पाहिजे आपल्याला. आणि तिसरी गोष्ट आहे जावास्क्रिप्ट बंडल, त्याच्यात फीचर्स आहेत वेगळे वेगळे, ऑन क्लिक आणि ते ऑन रिलोड, ऑन सिलेक्ट, ते जावास्क्रिप्टचे हँडलर्स आहे ते. बरं, सगळ्यात मेन गोष्ट काय, आता फक्त याच्यावर एकदा क्लिक करतो म्हणजे कॉपी होऊन जाते. क्लिक टू कॉपी, ही झालेली कॉपी. आता ही टाकणार मी कोडमध्ये. बरं, आता एच आर एफमध्ये काय असतं, काय लिंक असते, ती लिंक आपण त्यांची काढून टाकू आधीची, त्याला ब्लँक करू आणि कॉपी केलेली पेस्ट करू. हे काय झालं, ऑनलाईन सी डी एन आपण इन्क्लूड केलं इथं. आता दुसरी गोष्ट बघू, कुठं कुठं लोकल फाईल्स त्यांनी इंटिग्रेट केलेलं आहे. हे तर बरोबर आहे, हे .com वेबसाईट आहे. हे पण HTTPS वेबसाईट भेटली. याचं नाही, हे CSS आहे तात्पुरतं लिहिलं इथं. हां, मेन गोष्ट आहे इथं, ही वेबसाईट नाही, ही लिंक नाही, हे काय आहे dashboard.css लोकल फाईल आहे. तर आपण काय करणार आहे, ही लिंकच काढून टाकणार इथून. ही गोष्ट आपल्याला पाहिजेच नाही. आपल्याला काय पाहिजे, स्टाईल त्या फाईलमधली, STYLE स्टाईल. चालू केलं, स्टाईलच्यामधलं सध्या एम्प्टी स्पेस सोडून देतो. कमेंट तर तशी पण आहेच इथं, बरोबर. कस्टम स्टाईल फॉर दिस टेम्पलेट. बरं, मी टाकून देतो कस्टम CSS स्टाईल फॉर दिस टेम्पलेट. ओके, तर मग याच्यात येणार कुठून, ही जी फाईल आहे ना dashboard.css, आपण याला करू ओपन विथ सबलाईम. काय आहे, पॅकेज सम युजर्स. ओके, बेसिक कोड आहे, छोटा आहे, जास्त नाही मोठा. याला आपण कंट्रोल ऑल करणार आहे. इथून केलं मी कॉपी, कॉपी. ही डॅशबोर्डची फाईल बंद करतो आणि कुठं टाकणार, स्टाईलच्या टॅगमध्ये, म्हणजे कस्टम. इथं आपण स्टाईल केली की ॲक्सेस, बरोबर. इथं पेस्ट केलं म्हणजे स्टाईलमध्ये आलं. तर मी याला थोडं पुढं स्पेस देतो, थोडा स्टाईलच्या आतमधले एलिमेंट कुठपर्यंत, स्टाईलचं इथं स्टाईल चालवते, हे टाकलं आतमध्ये. आता सोपं आहे ना समजायला, स्टाईल चालू झाली, त्याच्या आतमध्ये एलिमेंट्स आले, म्हणजे स्टाईल इथं चालू झाली. आता बघू हे होवर कुठं होतं, इथं, बरोबर. स्टाईलच्या मध्ये पेस्ट करून दिलं म्हणजे CSSचा पार्ट संपलेला आहे. आता एक काम करायचं, ही फाईल गरजेची नाही, बरोबर नाही. तर याला मी करतो डिलीट. ती केली डिलीट, म्हणजे आता 2 फाईल राहिल्या. ही फाईल तर तशी राहणार आहे इंडेक्सची. आपल्याला हे पण एलिमिनेट करायची डॅशबोर्ड. बरं, आता कधी पण CSS वरती राहते टॉपला हेडरमध्ये, आणि जावास्क्रिप्ट खाली लोड होती कधी पण, पेज लोड झालं. त्याच्यामुळं स्क्रिप्टची टॅग कधी पण खाली टाकायची. ओके, तर खाली जाऊ. ही तर बॉडीची स्क्रिप्ट टॅग कुठे आहे, हा डेटा आहे, तो टेबलचा बराच डेटा आहे, तो पण काढणार आहे. हां, इथं स्क्रिप्ट टॅग आले, बरोबर. तर आपण थोडी स्पेसिंग देऊ, DIV इथं एंड होतो बॉडीचा. एक सोपी गोष्ट आहे, प्रत्येक स्क्रिप्ट खाली एक एंटर सोडा, म्हणजे स्क्रिप्ट कुठं कोणती चालू होती कुठं संपत्ती, या स्क्रिप्ट खाली सोडलं. ओके, याच्या खाली एक, याच्या खाली एक, याच्या खाली एक. याने काय लगेच समजून येतं. एका लाईनमध्ये आणतो त्यांना, सॉरी, एका लाईनमध्ये आणलं. हे बॉडी पण इथं, म्हणजे काय झालं, बॉडीच्या खालच्या भागामध्ये स्क्रिप्ट इन्स्टॉल केलं त्यांनी. हे केलं इकडं. आता हे स्क्रिप्ट काय आहे, जसं आपण CSS घेतलं ना ऑनलाईन बुस्टॅपचं, तसंच हे बुस्टॅपचे प्री फंक्शन्स लिहिलेले, इनबिल्ड फंक्शन्स जावास्क्रिप्टचे .js फाईल्स हे सगळे. यांनी काही काही कोड ऑनलाईन इन्क्लूड केलेले आहे, जी चांगली गोष्ट आहे. आता ही काय आहे, HTTPS code.jquery.com हे आहे, बरोबर. याचा काही विषय नाही. हे पहिलं स्क्रिप्ट टॅग झालं क्लिअर. दुसरं काय आहे, स्क्रिप्ट टॅग कुठं चालू इथं,
एस आर सीमध्ये परत त्यांनी काय टाकलं डॉट डॉट ॲसेट म्हणजे आपल्या लोकल कॉम्प्युटर नाही पाहिजे आपल्याला. तर काय करणार आहे आपण इथून एवढी लिंक काढून टाकणार आहे. पण त्याच्या आधी आपण बघून घेऊ जे क्वेरीची डॉट स्लिम डॉट मीन डॉट जे एस म्हणजे स्लिम मीन डॉट जे एस नावाचं लायब्ररी पाहिजे आपल्याला. आता ही जर वेबसाईट तुम्ही बंद केली नसेल तर इथंच खाली लिंक आहे. नाही, मला वाटतं स्लिमची गरज नाही कारण बंडलमध्ये सगळंच येतं. हे जे बंडल आहे खाली बंडलमध्ये सगळं येतं. मग मी एक काम करतो, हे डॉक्युमेंट डॉट राईट ही स्क्रिप्ट आहे ना ही सगळीच काढून टाकतो, काही गरज नाही सध्या याची. ही काढली मी, म्हणजे आता किती स्क्रिप्ट राहिले 1 2 3 4 5. आता यांना रिपेअर करू आपण. स्क्रिप्ट खालती कोणती आहे परत ही पण लोकल ॲसेट आहे. बूटस्ट्रॅप डॉट बंडल मीन डॉट जे एस मी तुम्हाला आता ते म्हणलं म्हणजे बंडल डॉट मीन डॉट जे एस पाहिजे आपल्याला. तर मी इथं कुठे आहे, इथं जावास्क्रिप्ट बंडल, इथं क्लिक करतो फक्त लिंक झाली कॉपी. आता ती टाकतो ॲसेट अख्खा सोर्समधून वरून टाकलं मी, झालं सोर्स ब्लँक एस आर सी. त्याच्यात केलं मी पेस्ट लिंक कॉपी केलेली वेबसाईटची. ओके, तर 2 गोष्टी झाल्या आपल्या ऑनलाईन. आता खाली पण ऑनलाईनच आहे कारण कसं http://cdncloudflare.com http येतं म्हणजे ते ऑनलाईन, बरं त्याचा नाही विषय, ते संपलं. आता खाली एक गोष्ट आहे फक्त डॅशबोर्ड डॉट जी एस म्हणजे ही कोणती फाईल आहे, ही डॅशबोर्ड डॉट जी एस. आपल्याला ती पण एलिमिनेट करायची म्हणून मी तिला करतो ओपन विथ सबलाईम. बेसिकली ही फाईल आहे ना घ्यायची गरज नाही आहे, नाही घेणारच नाही आपण, कारण हे काय करतं फेदर रिप्लेस. इथं कमेंट वाचून घेऊ नेमकी फाईल कशाची कमेंट वाचायची. ग्लोबल्स चार्ट फॉल्स म्हणजे हे कशा रिलेटेड आहे, एक मिनिट दाखवतो मी तुम्हाला. हे चार्ट रिस्पॉन्सिबल आहे, तो कोड रिस्पॉन्सिबल आहे हा चार्ट डिझाईन करायला. रिफ्रेश नंतर हे असं वरती खाली जातं ना त्याचा कोड येतो, तो नाही लागणार जवळपास. मग आपण काय करू, ही फाईलच नको, ती फाईल पाहिजे पण नाही. मग इथून फक्त ही लिंक गायब करून टाकू, म्हणजे इन्क्लूडच करू नको, काय गरज नाही तुझी. 3 गोष्टी झाल्या वरच्या बरोबर, 1 2 3 4 सॉरी. ओके, आता रिफ्रेश करून बघू ती काढलो काही एरर तर नाही. हां, झालं आपल्या मनानुसार. एक मिनट, कंट्रोल झेड करून बघतो आधी काय चेंज होता नंतर काय चेंज कळन. चेंज तर तसं काही वाटत नाही मला, फक्त याचा कोड निघून जातो ग्राफचा, आणि तो तसं पण पाहिजे नाही. बरं टाकून ठेवू, आपल्याला काही नाही कारण तसं एकच करायची फाईल, टाकून ठेवू. बरं हे उघडलं, इन केस नंतर नको प्रॉब्लेम्स. डॅशबोर्ड डॉट जी एस उघडलं, त्यातला पूर्ण कोड कॉपी केला, ती फाईल बंद करून टाकू. आणि ती कुठं पाहिजे, आता ही लाईन काढून टाकू आपण डॅशबोर्डची. काढली, तिथं काय येईन फक्त स्क्रिप्ट SCRIPT, तिला सोर्स नाही राहणार, तिचा टाईप राहून द्या टेक्स्ट स्क्रिप्ट येईन तिच्यात. आणि मध्ये काय येईन, आधी एक कमेंट टाकून घेऊ वरती, कस्टम JS कोड फॉर डॅशबोर्ड. बरं ही गोष्ट झाली. आता मधल्या भागी ब्लँक स्पेसमध्ये त्याच्यातून कॉपी केलेला कोड प्लेस करून टाकू. ओके, मधलं सेंटरमध्ये आणतो मी याला, एक हां आलं सेंटर, म्हणजे स्क्रिप्ट टॅगच्या मध्ये आलं. हे इथं स्क्रिप्ट टॅग चालू, इथं एंड होतो. बरं परत आता ही फाईल डिलीट करून टाकू इथून, काय गरज नाही, तिचं कोड कॉपी करून एका फाईलमध्ये टाकला आपण, डिलीट. आता रिफ्रेश करून बघू काही चेंज होतं का, नाही होत ना, म्हणजे याचा अर्थ काय, आपलं सगळं कोड रनिंग आहे आणि 3 फाईलमध्ये होता, तर आपणही त्याला एका फाईलमध्ये कन्वर्ट केलं. CSS वरती टाकलं कोड, स्टाईल टॅगमध्ये स्क्रिप्ट काढला, स्क्रिप्ट टॅगमध्ये टाकला बॉटमला, आणि मध्यभागी बॉडीचे एलिमेंट्स आपले. तर मग मेन गोष्ट अशी आहे, आता एक फाईल झाली तयारी बरोबर. हिला मी काय करणार, आता तुम्हाला दाखवतो आपला आधी डॅशबोर्ड कसं होतं. नेमकी डॅशबोर्ड असं होतं, त्याच्यावर आपण काय प्रिंट केलं फक्त दिस इज टीचर डॅशबोर्ड, एवढंच केलं ना फक्त डेमोसाठी, टीचर डॅशबोर्ड .php मध्ये. तर मी करणार काय, ही या फाईलमध्ये तो कोड टाकणार आहे सगळा, ते पेजचं म्हणजे डिक्टो त्यासारखं दिसेल हे पेज. तर मी जातो, हे सगळं क्लोज करून टाकतो मी सध्यासाठी.
ही फाईल कोणती होती आपण एकत्र केली ती डॅशबोर्ड फोल्डरची, बरोबर ना. अजून ती आपण मूव नाही केली आपल्या मेन डायरेक्टरीमध्ये, मूव पण करायची नाही ती आपल्याला, फक्त याला एडिट, ओके, ओपन विथ सबलाईम. आता हे तिन्ही फाईल एकत्र झाले. याचा कोड मला जसाच्या तसा उचलायचा, कॉपी करायचा, ओके. ही फाईल क्लोज करून टाकू. सगळा कॉपी केलेला कोड कुठं पाहिजे आपल्याला, टीचर डॅशबोर्ड डॉट PHP ह्या फाईलमध्ये. हां बरोबर, तिथं काय दिसतंय तुम्हाला, दिस इज टीचर डॅशबोर्ड, जसं की इथं आहे आपलं, बरोबर. तर ती लाईन काढून टाकू तिथून आणि तिथं काय पेस्ट करू, Ctrl+V. आला तो कोड पूर्ण इंडेक्सचा, जे आपण डाउनलोड केलं होतं त्याला एकत्र बनवलं ते. म्हणजे एवढ्या जाग्यात तुम्हाला दाखवतो, एक मिनटं कुठे आहे. हां एवढा हेड आहे CSSचा, बरोबर. कस्टम स्टाईल्स आहे, ह्या जागेत बॉडी चालू होती मधला भाग टेम्पलेटचा. याचा नाही विषय, काय ते एडिट करणार नंतर. आणि खालच्या भागात होतं स्क्रिप्ट, समजलं का, हे स्क्रिप्ट टॅग शेवटपर्यंत, बॉडीच्या शेवटच्या लाईनपर्यंत. तर याला करतो मी सेव्ह. आता बघा तुम्ही आपलं एक्झाम्पलीचं टीचर डॅशबोर्ड टेम्पलेट कसं दिसतं, आणि याला केलं मी रिफ्रेश, दिसलं सेम टू सेम. आता एकदा बॅक जाऊन दाखवतो. हे आपलं लॉग इन पेज होतं, लॉग इन केल्यानंतर आपलं येत होतं ना वेलकम टू टीचर डॅशबोर्ड. तर आता पूर्ण डॅशबोर्ड दिसन. तर मी लॉग इन करतो रिअल व्हॅल्यूजनी, याला केलं मी एंटर. लॉग इन सक्सेसफुल आलं आणि कुठं आलं, डायरेक्ट डॅशबोर्डला, समजलं. तर डॅशबोर्डला आलं. आपण हळूहळू याच्यातल्या गोष्टी एलिमिनेट करणार आहे, यांची काहीच गरज नाही सध्या, ब्लँक करून टाकू मधली जागा फार. आणि इकडं जे लिंक्स आहे ना ते तात्पुरते दिले त्यांनी, ते काही होत नाही त्याच्यावर क्लिक केलं ते काढू. आणि जसं आपण पेज इकडे ॲड करू ना तसं लिंक टाकीत जाऊ, म्हणजे आपल्याला क्लिक केलं पेज भेटा. बरं आता एक ठरवून घेऊ आपण आपल्या याच्यातून काही नाही पाहिजे. आपल्याला पहिली गोष्ट ग्राफ नाही पाहिजे. हा ग्राफ आपल्या ॲप्लिकेशनमध्ये कुठंच यूज नाही येणार. हे ग्राफ कसं काय होतं, मोठ्या मोठ्या मनी ट्रान्सफरिंगमध्ये दाखवायला कोणत्या महिन्यात किती आली. बरं एवढी गोष्ट काढू ग्राफची, ती एक एक काढू मग बघू. बरं बाकीचं मी सगळं क्लोज करून टाकतो. रेकॉर्डिंग चालू आहे ना, ओके. तर काय पाहिजे, कोडिंगमध्ये गेलो. आता आपल्याला फक्त एवढंच चॅलेंजिंग टास्क आहे. चॅलेंजिंग टास्क आहे आता जे बी एलिमिनेट करायचं आपल्याला, जे बी कोड काढायचा तो कशात आहे हे इथं तुमच्या पुढं दिसतंय, म्हणजे ते बॉडीमध्ये. आणि जे नाही दिसत जसं का CSS ते कुठं राहतं हेडमध्ये, आणि जावास्क्रिप्ट पण नाही दिसत ते कुठं राहतं खाली फुटरमध्ये स्क्रिप्टमध्ये. मग ते नाही काढायचं आपल्याला, काढायचं काय, या बॉडीच्या आतमधले आलेले कंटेंट. तर मग आपण जसं बघितलं मग हा नॅव्हिगेशन बार आहे, बरोबर ना, हे ब्लॅक नॅव्हिगेशन बार आहे खालचा. तर तो पाहिजे आपल्याला, त्यानंतर करणार आहे. मेन गोष्ट पाहिजे काही नाही, डॅशबोर्ड नाव पण पाहिजे. इथं आपण करणार आहे टीचर डॅशबोर्ड एडिट. बरं डॅशबोर्ड ठेवू तसंच. बरं बघू आपण डॅशबोर्ड कुठं चालू होते. डॅशबोर्ड आहे ना नॅव्हिगेशनच्या खाली डॅशबोर्ड, आणि त्याच्यात येतं काय, शेअर एक्सपोर्ट दिस वीक, ते पण नाही पाहिजे, ते बटन टाकू आपण. म्हणजे आपण बघू का स्टार्टिंग ब्लॉक कुठे आहे, एंडिंग ब्लॉक कुठे आहे. तर मी एकदा इथं होवर करून बघतो. होवर कुठं गेलं, कुठं असं नेमकी, हा इथं मला वाटतं हा DIV साईड बार स्टिकी PTY3. तर इथं होवर केलं आहे मी, त्याचं एंडिंग होवर कुठं होतं, खाली 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 बघू, ह्या पण इथं होते या जागी. मग मी एक काम करतो, समजा ह्या DIVला सिलेक्ट केलं मी इथून, या DIVला सिलेक्ट करू कुठपर्यंत, या DIVपर्यंत, आणि त्याला उडून बघितलं जवळपास आणि केलं मी सेव्ह. नाही मला वाटतं हा साईड बार आहे, बरोबर. हे काय साईड बार डॉट मेन लिहिलं आहे. आता ट्राय करून पाहू, साईड बार गायब झाला. साईड बार तर पाहिजे आपल्याला, Ctrl+Z करू, म्हणजे हा कोड नाही येतो आपल्याला जो काढायचा आहे तो. दुसरी गोष्ट पुढं, हां मेनपासून आपलं मेन कंटेंट चालू झालं, बरोबर. तर इथं थोडी जागा सोडू. बरं हां हे पाहिजे, मेन गोष्ट आली. आपल्याला काय पाहिजे, डॅशबोर्ड शेअर बटन्स, हे आपल्याला टार्गेट करायचे थोडं सध्या. इथं डॅशबोर्ड नाव आलं, बरोबर. हे शेअर एक्सपोर्ट बटन आले, म्हणजे हे पण नाही उडवायचं आपल्याला सध्या, ते जागा तशी ठेवायची. आपल्याला काढायचं ग्राफ, ते लई जागा घेऊ राहिले. मग ग्राफ मला वाटतं येतो कुठं, कॅनव्हासमध्ये. आणि जावास्क्रिप्ट काय करतं, कॅनव्हासमध्ये राईट करतं, बरोबर. मग मला वाटतं हा कॅनव्हासचा टॅग पूर्णपणेच काढून पाहतो मी.
हा मी केला कट, हे केलं सेव. बरं रिफ्रेश करू. ओके, आपलं मेन मोटिव्ह झालं, एक एलिमेंट तर निघून गेला. बरोबर, राहिला काय, टेबल राहिला. हा सेक्शन टायटल पण नको आणि हा टेबल पण नको आपल्याला, बरीच जागा घेऊ राहिले ती. ब्लँक पेजेस बनवू, नंतर आपण ॲड करायचं चालू जसं गरज पडेल तसं. तर मग गोष्ट कुठे यायची, सेक्शन टायटल काढायचं आहे मला, म्हणजे ही एस टू उडवतो, सेव. बरं ते गेलं. आता हा DIV म्हणजे बेसिकली काय राहणार आहे, तो टेबल. इथं बघून घ्यायचं एकदा, रिलेटेड सिंटॅक्स लिहिलेलं राहते, टेबल रिस्पॉन्सिव्ह. म्हणजे मला उडवायचं कुठून, ह्या इथं होवर करून घेऊ आधी. होवर केलं लगेच कळतं खाली कुठं त्याचं एंडिंग ब्लॉक आहे, कुठं येतो. ह्या पाहिजे इथं होवर झालं माझ्याकडून, येलो लाईन. बरोबर, इथं मी एंटर सोडून ठेवतो. परत वरून सिलेक्ट करू, इथून तर कुठपर्यंत, ह्या DIV पर्यंत. याला टाक उडून, याला कर सेव, हे केलं रिफ्रेश. ओके, तर काय झालं, एकदम प्लेन जागा भेटलेली आपल्याला, आपण इथं क्रिएट करू शकतो. आता मधली बॉडी तर झाली क्लिअर. बघा आता किती कोड होता बिनकामाचा त्यांनी करून ठेवलेला, आपल्यासाठीच केलं होतं पण आपल्या गरज नाही, त्याची काढून टाकलं. मग ते आपण काय करू, नॅव्हिगेशन बार, इथं मेन कंटेंट म्हणजे आपलं मधला भाग आहे. बरोबर ना, मग मी काय करतो, मेन इथून जागा सोडतो खाली, मेन घेतला, मेन टू मेन, याला केलं कट. का बरं कट केलं, मला तिथं टाकायची कमेंट. त्याला देतो मेन बॉडी CONTENT कंटेंट, हे स्लॅश एमच्या पुढे म्हणजे इथे एंड होते जवळपास. आणि त्याच्यामध्ये करतो ते पेस्ट, पुढल्याला आलं का लगेच सापडून मेन कंटेंट कुठे एडिट करायचं आपल्याला. ओके, हे DIV काढून खालच्या, हे त्याच्या याची DIV आहे बाजूची. ओके, आपल्याला फक्त कोडिंग कुठं करायचं, इथून पुढं या मेनमध्ये, याच्यातच काही ॲड करायचं. बरं, दुसरी गोष्ट काय आहे, साईड बारचं एक एक गोष्टी आपण काढणार इथून. बरोबर, 1 2 3 ठेवू, वाटलंच तर बटन 3 बटनं ठेवू, खालचे सगळे काढून टाकू, काहीच उपयोग नाही त्यांचा. तर साईड बार कुठं होता, आपण मग सिलेक्ट केलं त्याला चुकून. साईड बार आपण इथे कंटेनर फ्लुइडच्या आतमध्ये रो आहे, रोच्या आतमध्ये नॅव आहे. बरोबर, नॅवला केलं एंटर खाली, नॅवचा ID काय आहे, साईड बार मेनू. बरं, तो आपल्याला कुठपर्यंत तो पाहिजे, आपल्याला सगळंच नाही काढायचं. आणि हे त्याचे एक याला एलिमेंट आहे लिस्ट. बरोबर ना, हे लिस्ट फॉर्मॅटमध्ये दाखवतं ना आपलं बटन्स, लिंक्स. एक लिंक म्हणजे एक आयटम घेताचा, त्याचं नाव काय आहे, डॅशबोर्ड. बरोबर ना, इथं आहे ना, बरोबर डॅशबोर्ड. दुसरं येईन ऑर्डर्स, इथं ऑर्डर्स. तिसरं आहे प्रोडक्ट, मग कस्टमर, हे प्रोडक्ट कस्टमर. ते एक काम करायचं, फक्त यांना प्रत्येक याला आपण सेपरेट करू, म्हणजे काढायला सोपं होईल. हे ध्यान देऊन करा फक्त. प्रत्येक याला त्याच्यापासून सेपरेट केलं, LI टू LI, हा LI टू LI. याला करतो मी फ्रेश, काहीच होणार नाही, फक्त सेपरेट झाला कोड. आता मला उडवायचं आहे रिपोर्ट्सपर्यंत, खालून इथपर्यंत रिपोर्ट्सपर्यंत. मग मी इंटिग्रेशन नको, रिपोर्ट म्हणजे हे 2 एलिमेंट काढले, केलं सेव, 2 LI काढले. बरं गेले, 3 राहिले. आता हे खालचं पण नको, त्याने 2 सेक्शन बनवले, मला एकच सेक्शन पाहिजे सगळं. तर मग त्याचं सेव्ड रिपोर्ट्स नाव, हां इथं सेव्ड रिपोर्ट आहे, म्हणजे मला H6 नको, हा एवढा H6 to H6 याला केलं मी सेव. ओके, आता हे काय झालं, मधलं टायटल निघून गेले, सगळे एकत्र झाले. पर त्याच्या खालचं कोड काय, मला ही एवढी एक LI लिस्ट आहे खालची, एक वरची एक तर केली आपण रिकामी, ही LI लिस्टच नको मला पूर्ण. बरोबर, मग UL म्हणजे अनऑर्डर्ड लिस्ट. याचं एंडिंग ब्रॅकेट बघू कुठे आहे, आपण एंडिंग ब्रॅकेट कुठे, इथं जिथं UL चालू झालं तिथंच UL बंद पण होणार. बरोबर, सेम टॅग राहते. एवढा उडावला मी, मधली जागा स्पेस कमी करतो. ओके, आता काय राहिलं, फक्त एकच UI राहिला, UL राहिला, त्याला सेपरेट करतो. हे केलं सेव, हे गेलं बाजून नावं. आता हे जे नाव आहे ना, याला पण आपण नंतर पेजेसमध्ये बदलणार आहे, पण सध्या सगळंच करून टाकू आणि एकच ऐकून ठेवू तिथं. हे तर ऑर्डर सांग दे, अजून 2 आयटम, 2 LI कमी करू, झालं का, तात्पुरतं राहून द्यायला.
बरं नेक्स्ट नेक्स्ट क्या करणे का आहे, नेक्स्ट असं करायचं आहे, कधी पण तुम्ही ना कोणतं प्रोजेक्ट काम केलं ना एका पेजमध्ये सगळं भरून नाही ठेवायचं. म्हणजे सी एस एसचे लिंक तिथं आले नाही पाहिजे एकाच पेजमध्ये, बॉडी तिथंच, खाली स्क्रिप्ट आहे तिथंच, ते लई असं गचाळ गचाळ वाटतं. ओके, तर आपण करणार काय, प्रत्येक एलिमेंट आहे याचा सेपरेट फाईलमध्ये शिफ्ट करणार आहे सगळे. आता मेन गोष्ट समजण्यासारखं आहे, ह्या पेजमध्ये 3 सेक्शन कोणते मला एवढं सांगा फक्त. पहिला सेक्शन येणार आहे नॅव्हिगेशन हेडर, तो एक झाला सेक्शन. त्याला बनवणार आपण नॅवबार डॉट पी एच पी, म्हणजे नॅव्हिगेशन बार डॉट पी एच पी, त्याच्यात त्याचा कोड टाकणार आणि आपल्या मेनमध्ये त्याला इन्क्लूड करणार फक्त एका लाईननी, म्हणजे त्याचा कोड सेपरेट होऊन आपल्याच्यात इन्क्लूड होईल. बरं, ही केली वरची फाईल सेपरेट. दुसरं सेक्शन आहे इथं साईड बारचं, लेफ्ट बारचा, बरोबर ना, मेनूचा. याचा कोड काढून आपण साईड बार डॉट पी एच पीमध्ये ठेवणार आहे, तो इन्क्लूड करणार आहे इंडेक्समध्ये. आणि मधली गोष्ट ऑब्वियसली ती तशी मध्येच राहते इंडेक्समध्येच, ती काढायची गरज नाही. म्हणजे एवढीच गोष्ट ठेवायची, बाकी हे सगळे सेपरेट करायचे. तर हेच थोडं चॅलेंजिंग राहील तुम्हाला, हे टॅग नवीन नवीन वाटतं आहे. फक्त कोणती गोष्ट काढायची आणि कुठपर्यंत काढायची आणि कुठं टाकायची एवढं करायला पाहिजे तुम्हाला फक्त. बरं, तर फर्स्ट टास्क घेऊ आपण, साईड बार काढू. इथून डायरेक्ट कुठून टाकू, एका फाईलमधून दुसऱ्या फाईलमध्ये टाकू. साईड बार कुठं आलता, साईड बार आलता हे इथं, बरोबर ना. हे काय साईड बार, याचं पॅरेंट DIV चालू होतं, नाही सॉरी मी चुकलो असतो. बघून घ्यायचा तो एंड कोड होतो, तो जर एंड खाली होत असला ना याचा अर्थ तो नाही बनवायचा, तो पॅरेंट आहे. फक्त साईड बार टार्गेट करायचं आहे. मला वाटतं नॅव म्हणजे साईड बार आहे. बरोबर, हा नॅव इथं क्लोज झाला आहे, इथं होवर होते. मी काय करतो, एवढा कोड इथून घेतो, हा कट करतो, याला सेव्ह करतो फक्त आणि रिफ्रेश करून बघतो बरोबर आपण सिलेक्ट केलं आहे का. ओके, तो झाला गायब तिथून, बरोबर. म्हणजे बरोबर कोड मी कट केलेला आहे. आता एक काम करतो, रूट फोल्डर एक्झाम लेक्चर्स फोल्डरमध्ये एक फोल्डर फाईल बनवतो, जे की आपलं फंक्शन सॉरी त्याचं कोड काय राहील, फक्त साईड बारचे मेनूज. हे केलं, इथं पेस्ट, काहीच नाही करायचं, इथं PHP नाही चालू करायचं, काहीच नाही. जसा कोड घेतला तसं इथं पेस्ट करून टाकायचा. ओके, याचा संपला विषय. याला थोडं स्पेस सोडू, म्हणजे कोड वाटाणं एक. ओके, बिनकामात जागा काढून टाकू. इथं याच्यावरती एक कमेंट टाकू आपण आपल्यासाठी समजण्यासाठी. मग इथं टाकू साईड बार डॉट PHP फाईल विल स्टोर कोड ऑफ लेफ्ट साईड बार, म्हणजे हे परत तुम्हाला समजण्यासाठी. आता याला करू सेव्ह. सेव्ह काय करायचं, साईड बार डॉट PHP, काही पण नाव देऊ शकतो, पण आपण काय करतो नॅव्हिगेशन बार साईड बार, याला करतो सेव्ह. इथं आली नवीन साईड बार. आता हे आपलं पेज मेन पेज आहे ना, इथून साईड बार तर गायब झाले. आपल्याला साईड बार पाहिजे, पण आपण काय केलं ते दुसऱ्या फाईलमध्ये टाकलं, बरोबर ना. आता आपण काय करणार, PHP थ्रू इथं साईड बार ती फाईल इन्क्लूड करणार, म्हणजे तो कोड इथं प्रोसेसच्या टाईमला येऊन जाईल. आपण करतो का बरं असं, कारण तुम्ही विचार करा, प्रत्येक फाईलमध्ये आपण साईड बार, समजा तुम्ही असं एकाच फाईलमध्ये ठेवलं सगळं आणि बरेच पेजेस तयार झाले 20-25 इन केस फ्युचरमध्ये, आणि समजा तुम्हाला एखादा मेनू ॲड करायचा असेल, एखादं बटन नाही तर मग कलर बदलायचा असेल साईड बारचं, तुम्हाला प्रत्येक फाईल उघडून साईड बार सापडून तिथं कस्टमाइज करायला लागेल. मग आपण काय केलं, तो सगळा कोड काढला, एकाच फाईलमध्ये टाकला आणि ती फाईल PHP थ्रू डायनॅमिकली सगळी का इन्क्लूड करीत चालू प्रत्येक फाईलमध्ये. म्हणजे तुम्हाला पुढल्याला इथं साईड बार डॉट PHP उघडायचं, तुम्हाला काय चेंजेस करायचे ते या फाईलमध्ये करा, ते ॲटोमॅटिकली PHP थ्रू सगळी काही इन्क्लूड होत चालते, बरोबर ना. आपण सीमध्ये काय करायचो, समजा कोणतं फंक्शन वापरायचं असेल तर कोनिओ डॉट एच इन्क्लूड करायचो, असंच लिब डॉट एच, तसंच हे पण आहे. पण हे स्वतः डिफाईन करू राहिलो आपण, आपल्या मनाने कोणती तुकडे कोणत्या फाईलमध्ये स्टोअर करायचे आणि कुठे इन्क्लूड करायचे. बस साईड बारचा विषय संपला होता, याला क्लोज करतो मी साईड बारला. आणि ध्यानात ठेवा, आपण साईड बार काढला कुठून होता, या जागेवरून, बरोबर ना. त्याच लाईनवर तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आणि इथं काय करायचं, PHP स्टार्ट PHP साईड बार असं नाही का तुम्ही कुठं व्ह्यूवरती साईड बार इन्क्लूड करून टाकशान, तिथं होणार काय, प्रोसेस टाईमला साईड बारचा कोड या जागी पेस्ट होणार आहे इथपर्यंत, बरोबर ना. त्याच्यामुळे तुम्ही जिथून कोड काढला तिथंच इन्क्लूड करून टाकायचं ते. PHP स्टार्ट केलं आणि त्याच लाईनमध्ये काय करतो मी, INCLUD
इन्क्लूड नावाचं फंक्शन वापरलं, त्याचं राऊंड ब्रॅकेट चालू केलं, ते फंक्शन आहे प्रीडिफाईन. त्याच्या सिंगल कोटमध्ये स्ट्रिंग आहे ना फाईलचं नाव, मग सिंगल कोटमध्ये मी काय टाकतो, साईड बार डॉट PHP इन्क्लूड कर, बरोबर. नंतर ब्रॅकेट नंतर त्याचं सेमिकोलॉन एंड करतो. आता फक्त समजण्याची गोष्ट एवढं आहे, जसं PHP रन होईन फर्स्ट लाईनपासून ते इथपर्यंत येईन, ते काय करेन त्याला कळण इन्क्लूड फंक्शन वापरलं म्हणजे मला काहीतरी इन्क्लूड करायचं आहे. आणि नंतर काय इन्क्लूड करायचं आहे, साईड बार डॉट PHP. नंतर ती फाईल इथं ॲक्सेस करीन. हा सगळा कोड काय होईल तुम्हाला सांगतो प्रोसेस. हा सगळा कोड तो घेईन आणि इथं इन्क्लूड करून टाकेन या जागी, म्हणजे प्रिंट होईल. कळलं का? तर याला केलं मी सेव्ह, इन्क्लूड केलं. आता फक्त रिफ्रेश करून दाखवतो मला इन्क्लूड काम करतं का आपलं. आलं साईड बार आपला डायनॅमिकली. आता समजा परत रिचेक करायचं असलं तर मी इथून साईड बार ही फाईल काढून टाकतो, नाही तर मग काहीतरी मध्येच नाव चुकवतो साईड बारचं, ते मला काय दाखवेन अननोन फाईल. त्याला सेव्ह. हे पहा आता त्याने काय दाखवतो, मला झूम करून दाखवतो. वॉर्निंग, इन्क्लूड काय म्हणतं आहे, साईड असं तसं काही टाकलं मी चुकून. फेल टू ओपन सच स्ट्रीम, नो फाईल, नो सच फाईल ऑर डायरेक्टरी इन, असं असं ते म्हणतं. अशी फाईलच नाही तुम्ही जी दिली ती, त्याला इन्क्लूडला कळलंच नाही काय करायचं नाही. तर मग आपला साईड बार डॉट PHP बरोबर ठेवू, हे करू परत रिफ्रेश. बरं, आता तुम्हाला हे डिटेलमध्ये का बरं सांगितलं, कारण असे तुकडे लय वेळा करणार आहे, लय वेळा इन्क्लूड करणार आहे. आता नेक्स्ट जे मी नॅव्हिगेशन बार करणार आहे ते आता एवढं डिटेलमध्ये नाही का सांगणार तुम्हाला, व्हिडिओ मोठा आहे त्याच्यामुळं, फक्त अंडरस्टँड करीत चला. याच्यावरती एक कमेंट देऊन टाकू आपण, वाटलंच तर. कमेंट काय देऊ माहिती का, इन्क्लूडिंग साईड बार DYNAMICALLY. आपण जेव्हा मोठे मोठे ॲप्स तयार करतो ना, प्रत्येक गोष्ट छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाईड करायला लागते, म्हणजे बाकीचे कोवर्कर त्याच्यावर ऑपरेशन्स करू शकतात. त्यांना काही कस्टमाइज करायचं असलं पूर्ण पेज नाही सेपरेट बसायला लागत. नंतर ही फाईल इथून हा कोड इथून काढू आणि इथं कमेंट करू आणि कमेंटचं एंडिंग करू इथं. बरं, एवढं करण्यापेक्षा नाही इन्क्लूडिंग डायनॅमिकली असं तसं फक्त सगळं काढून टाकतो मी इथून कमेंट, तिथं फक्त साईड बार, म्हणजे तुम्हाला कळलं ह्या जागी साईड बार इन्क्लूड झालं आहे, इथं साईड बार, बरोबर. आता एकदम कसं सोपं वाटते बघण्यासाठी. बरं, आणि त्यांनी ॲटोमॅटिकली ते काय म्हणते ॲटोमॅटिकली काही बोल राहिलो मी, होतं कोडिंग करता करता कधी. ऑलरेडी त्यांनी कमेंट काय टाकली होती आपल्यासाठी, मेन बॉडी कंटेन मीच टाकली होती वाटतं, मी ध्यानावर. बरं, नेक्स्ट स्टेप असेल. बरं, साईड बार तर झाला आपला जसं पाहिजे तसं. नॅव बार आपल्याला सेपरेट करायचं आहे, त्याला ॲज एक फाईल करायचं आहे, म्हणजे सेपरेटली त्याचं कोड स्टोअर करायचं आहे नॅव बारमध्ये, आणि ती परत तिथं PHP इन्क्लूड करून टाकू टॉपला, जिथून कोड काढला तिथूनच. आता समजण्यासारखी गोष्ट अशी आहे, नॅव बार कोड स्टार्ट झाला बॉडीच्या खाली, बरोबर. ते व्हेरीफाय करण्यासाठी काय करू आपण, सर्च बॉक्स आहे बरोबर, इथं साइन आउटचे बटन आहे आणि कंपनी नेम आहे, ते बघून घेऊ आपल्या कोडमध्ये पण आहे कसे. बरोबर, इथं कंपनी नेम आहे या जागी आहे, साइन आउटचं बटन आहे आणि इथे इनपुट टाईप सर्च आहे, सर्च. तर म्हणजे एवढी गोष्ट काढायची आपल्याला नॅव टू नॅव. हे करू आपण. आणि तुम्हाला जर समजायचं असं ना कलरनुसार पण तुम्ही सापडू शकता कोणतं कोड कुठे. आता यांनी काय बघायचं आधी, डार्क कलर वापरले बरोबर ना. याचा याचा क्लास काय शकतो, नॅव बार डॅश डार्क आहे बा इथे, म्हणजे हाच तो कोड आहे आपल्याला जो घ्यायचा आहे. फक्त स्टार्ट टू एंड घ्यायला कट करून बघतो आणि सेव्ह करतो, म्हणजे तेच निघलं आहे का कळलं आपल्याला, म्हणजे बरोबर सिलेक्ट केला पण निघालं. आता परत पेस्ट करतो, याला करतो कट, केलं कट क्लिपबोर्डमध्ये. आता एक फाईल बनवायची आपल्याला साईड बारसारखीच, इथं केलं मी पेस्ट, याला करतो मी सेव्ह. आता देतो ना फाईल NAV नॅवबार डॉट PHP. ओके, 2 तुकडे तयार झाले आपले, साईड बारचं झालं एक सेपरेट आणि नॅवबारचं झालं. आता इथं पण थोडं असं करतो, स्पेस सोडतो, म्हणजे सेपरेटली कळन तुम्हाला. नॅवच्या खाली प्रत्येक एलिमेंटच्या खाली तुम्हाला वाटलं असतं ना एक स्पेस सोडून टाका, सोपं वाटतं. आता बटन कुठं होतं इथं, बटन टू बटन एक स्पेस सोडला बरोबर. इनपुट टू इनपुट क्लोज न इथं सोडला, आणि हे UL टू UL याच्या खाली एक सोडला. सोपं वाटतं समजायला. बरं, इथं अजून पण कोड काढलेला आहे पण आठवतं ना, त्याच्यामुळे नॅवबार दुसऱ्याला आपल्याला अजून डायनेमिकली इन्क्लूडनी तिथं प्रिंट करायचं. इथून कोड काढला होता बरोबर, आपला कर्सर इथंच आहे, अजून लक्षात ठेवायचं.
इथं परत आपण ही कमेंट टाकू नॅवबार. ओके, इथं परत आपण PHP स्टार्ट करणार. PHP इथं काय टाकणार, इन्क्लूड INCLUDE, फाईलचं नाव navbar.php. ओके, नंतर राऊंड ब्रॅकेट्स नंतर सेमिकोलॉन. थोडं अजून स्पेस सोडू. आता मस्त वाटतं थोडं. किती सोडा, आपलीच प्रॉपर्टी बिंदास. आता तुम्हाला कळत असेल वरती काय आहे, CSS आहे बरोबर. हेड टॅग इथे हेड. आता बॉडीमध्ये नॅवबार टाकला आपण, कस्टम कोड काढून सेपरेट बनवलं आणि डायनेमिकली इन्क्लूड केलं. नंतर याच्या जागेवर याची फाईल इन्क्लूड केली, ज्या जागेवरून कोड काढला तिथंच. दरवेळेस कोड येते नॅवबारचं येते, साईडबारचं येते. आता नॅवबार टाकलं आपण, त्याला फक्त रिफ्रेश करून पाहू, आलं डायनेमिकली बरोबर. मग आता तुम्ही बघून घ्या, राहिलं काय फक्त मेनमध्ये हे ब्लँक एरियाचं कोड राहिला. डॅशबोर्ड विशबोर्ड हे मेन कंटेंट आहे ना मधलं, तेवढंच राहिला. हे डॅशबोर्ड आणि ते बरोबर, शेअर बटन. आता एक मेन गोष्ट अशी आहे, हा जो वरचा एरिया दिसतो तुम्हाला, ही गोष्ट हेड, हे बिनकामाचं खराब दिसायला राहिलं कोड. आपल्याला कोड एकदम ज्या फाईलचा कोड आहे तिथं स्टोअर पाहिजे बरोबर ना. हे भरलेलं वाटतं लई. आपण काय करणार आहे, हेड पण काढणार आहे पूर्ण, HTML टू हेड, वरचा टॉप जे CSSचा पार्ट आहे, आणि तो टाकणार आपण head.php मध्ये, त्याला पण सेपरेट करणार आहे. मधला कोड आपल्याला एकदम छोटा करायचा आहे समजण्यासाठी. मी काय करतो, टॉपपासून फर्स्ट लाईनपासून सगळं सिलेक्ट करतो. केलं सगळं सिलेक्ट, कोडपर्यंत करायचं मला ते हेड जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत. आपल्याला सापडलेत हेडपर्यंत मी सिलेक्ट केलं. याला करतो मी कट. ओके, याची बनवतो नवीन फाईल, त्याला पेस्ट करतो याच्यात. केलं, याला करतो मी सेव्ह. फाईलला नाव काय देतो मी आता याला, HEAD head.php. याला केलं मी सेव्ह. हेड म्हणजे मला द्यायचं असतं त्याला मी CSS.php पण दिलं असतं, पण ते काय करते, HTMLचं कोड पण आहे ना, फक्त समजण्यासाठी भारी का हे हेड आहे भाऊ, म्हणजे फर्स्ट कोड आहे आपला वरचा. आता मी काय केलं, इथं सेव्ह करतो. आपण नेमकं काय केलं आहे, CSSचं कोडच काढून टाकलं सगळ्या ज्याच्यात लायब्ररीज होते. आता याला जर रिफ्रेश केलं तर याला ॲक्सेसच भेटणार नाही सध्या बरोबर. सगळं कोड गायब करून टाकला. आपली स्टायलिंग कशा ते CSSमध्ये बूस्टॅपचं, त्याला ते भेटतच नाही. आपण काय करणार आहे, परत इथं कमेंट टाकणार आहे, हेड अँड CSS एवढं टाकणार इथं बरोबर. डुप्लिकेट करतो खाली, Ctrl+Shift+D. सेम टू सेम आपण काय करणार याला, हेड पण असंच इन्क्लूड करणार. PHP स्टार्ट टॅब दाबल्यावर ॲटोफिल करतं ते. ओके, नंतर INCL इन्क्लूड, आपल्याला ते पाहिजे फंक्शन आहे ते राऊंड ब्रॅकेटमध्ये, त्याच्यात सिंगल कोट, आणि त्याच्यात काय येईन आता head.php. ओके, हेड पण केला मी इन्क्लूड, तुकडे इन्क्लूड करू राहिला आता आपण. याला केलं मी रिफ्रेश, झालं का हेड. तुमच्या CSSच्या फाईल पण अप्लाय झाल्या. याला म्हणतात स्ट्रक्चरिंग करणे प्रोजेक्टची. ओके, कंपनीमध्ये काय होतं, प्रत्येक गोष्टीसाठी एक टीम राहते. म्हणजे डिझायनिंगसाठी एक, परत कोर लॉजिक PHP त्यासाठी एक बरोबर ना. हे काही असतं जावास्क्रिप्ट डेव्हलपर. तुम्ही जर असं सेपरेट केलं आणि त्यांना लक्षात राहीन पुढल्याला का आपल्याला फक्त चेंजेस कोड करायचे head.php मध्ये, जिथं CSS आहे. काही जावास्क्रिप्ट आले असले तर तिथं कुठं असं footer.php जावास्क्रिप्ट करू शकता, आणि तुम्ही इथं करू शकता. तुमच्या हातात ये मधलं मेन कंटेंट डिझाईन करायचं. तुम्ही फक्त त्यांना तुकडे करून द्यायचे असे आणि इन्क्लूड करून द्यायचे. ओके, तर नेक्स्ट स्टेप काय आहे, आता इथं आपण हेड टाकलं, जागा एलिमिनेट करतो बिनकामाच्या. मी इथं आलं हेड. आता तुम्हाला बघायलाच विचित्र वाटत नाही कारण तुम्ही फर्स्ट टाईम करत असाल, पण एकदम स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. हेड सेपरेट केलं, नॅव्हिगेशन सेपरेट केलं. ओके, हे साईड बार सेपरेट केलं. आता मेन बॉडी अशीच ठेवायची, जी ती पेजची सेपरेट आहे मेन बॉडी.
आणि आता काढायचं काय, स्क्रिप्ट फुटर काढायचं आपल्याला, बरोबर ना. एक काम करतो मी, स्क्रिप्ट जिथं चालू झालं ना हे लायब्ररीज इन्क्लूड करायचं काम, ऑनलाईन लायब्ररीज, ते डायरेक्ट खालच्या टोकापर्यंत या फाईलच्या एंडपर्यंत, म्हणजे काय HTML इथपर्यंत सिलेक्ट केलं, हे केलं, कट. आता याची पण एक फाईल बनवणार, त्याला नाव काय देणार, पेस्ट सेव्ह footer.php, FOOTER फुटर म्हणजे पायथा. ओके, footer.php आला, गेलं सेव्ह. आता जिथून आपण तो कोड काढला ना, म्हणजे हा ऑब्विसली काय काढला आपण, शेवटच्या लाईनवरून काढला, म्हणजे इथं शेवटच्या लाईनला आपण टाकून देऊ कमेंट फुटर, ही डुप्लिकेट फुटर. ते एंड टाकायची गरज नाही स्लॅश, पण मी का टाकतो, मला कळतं त्याच्यावरून का इथं एंड झाला, इथं चालू झालं, असं स्टार्ट एंड लिहायची गरज नाही पडत. मग इथं काय करतो, PHP स्टार्ट, नंतर इन्क्लूड फंक्शन. हे मी एकच लाईन PHP स्टार्ट पण केलं, इथंच इन्क्लूड पण फंक्शन लिहिलं, इथंच क्लोज केलं. का बरं, कारण काही गरज नाही एंटर बेंटर सोडायची, काय आपल्याला एकच लाईनमध्ये एकच कोड पाहिजे ना, मग ते एका लाईनमध्ये पण करू शकतो मी. इन्क्लूड काय करणार मी आता, फक्त FOOTER.php केलं का, फुटर इन्क्लूड. आता फुटरचा फाईल इथं इन्क्लूड करेन कोड, याला करतो मी सेव्ह. जावास्क्रिप्ट काही चेंजेस दाखवित नाही, कारण ते फंक्शन्स असते जावास्क्रिप्टचे, बरोबर ना. ओके, नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, बरं इथपर्यंत आपलं स्ट्रक्चरिंग झालं. तशी कोडिंग तर काहीच केली नाही आपण, फक्त सेपरेशन चालू होतं, बरोबर ना. इन केस आहे ना, तुम्हाला एक मी हे दाखवतो, हे करतो बंद. मोठ्या मोठ्या कंपनीज काय करतात, समजा त्यांचे एखादा प्रोजेक्ट आला, त्यांच्या प्रोजेक्ट काय आला, समजा एखादा काय म्हणते ई-कॉमर्स वेबसाईट आली ॲमेझॉनसारखी, तर ते त्यांचं पूर्ण एक महिना याच्या एम्प्लॉईज याच्यात नाही लावती का तुम्ही प्रत्येक गोष्ट स्वतः डिझाईन करा. ते काय करते, जी प्री बिल्ड बुस्टस्ट्रॅपचे टेम्पलेट्स असतात ना, जे डेव्हलपर विकायला काढतात, जे डेव्हलप करून असतात, ते टेम्पलेट डाउनलोड करते आणि ते कस्टमाइज करून सॉर्टिंग करून त्यांचं कोड त्याच्यात त्याला डायनॅमिक करतं, जे पाहिजे ते ॲड करते, जे पाहिजे ते रिमूव्ह करते, आणि असं प्रोडक्ट बनवते. यांनी काय होतं, टाईम वाचतो कंपनीचा. पूर्ण एक महिना डिझायनिंगसाठी घालणं, बराच एम्प्लॉईजला खर्च होईल त्याच्यात. त्याच्यापेक्षा 4-5 हजार टेम्पलेट घेतली, 1-2 दिवसात लगेच रेडी होते UI, बरोबर ना. मग मी काय करतो, तुम्हाला सर्च करून दाखवतो, ECOMMER ई-कॉमर्स बूटस्ट्रॅप TEMPLATE, हे केलं सर्च. ओके, तर आपण बघू थीम फॉरेस्ट जाऊन. थीम फॉरेस्टमध्ये सगळ्यात मोठं मार्केट आहे थीम्स विकायचं. थीम फॉरेस्ट गेलो. आता इथं बघा कसे आयटम्स दिलेले आहेत त्यांनी विकण्यासाठी, हे थीम्स आहे. आता हिचं नाव काय, शॉपवाईज ई-कॉमर्स बूटस्ट्रॅप फॉर HTML टेम्पलेट. हिला मी करतो न्यू टॅबमध्ये ओपन. ओके, एक अजून खालची एक करतो, ही आवडली मला, ही $17 आहे. असे म्हणजे फ्री नसते इथं, काही विकण्यासाठीच असतं, पण आपण काय करतो, फक्त डेमॉन्स्ट्रेशनसाठी करतो आहे. तात्पुरती मी थीम वापरली फ्रीवाली बूटस्ट्रॅपवाल्यांची, पण त्यानंतर जेव्हा डिलिव्हर करणार तेव्हा प्रीमियम थीम घेईन मी, एकदम चांगली असणार आहे. ती एक उघडली आणि ही एक उघडतो. ओके, तर मग प्रिव्ह्यू बघू इथं कसं आहे, नेमकी कशी दिसते. ओके, आता बघून घ्या कसं भेटलं आपल्याला. एक मिनिट लोड होत आहे, हे नाही लोड झालं नीट. लाईव्ह प्रिव्ह्यू, लोड होती. बाय नावचं ऑप्शन नाही आपल्याला, फक्त डेमो बघायचं, व्ह्यू डेमो. बरं, इथं तुम्ही जेव्हा थीम घेता ना, तुम्हाला बऱ्याच प्रकारचे लेआउट ते तुम्हाला फ्री देते. तुम्हाला जसं लेआउट वाटेल तसं घ्या आणि त्याला कस्टमाइज करा. तर मी इथं फॅशनचा एक डेमो आहे, फॅशनचा, फर्निचरचा, तुम्हाला सेम ॲमेझॉनसारखं दाखवतो आता सध्या. ओके, व्ह्यू डेमो, RTL म्हणजे लेफ्ट टू राईट, लेफ्टला साईडवर त्यांचं लोडिंग. आता हे बा, ही फक्त प्लेन HTML CSS हां बूटस्ट्रॅपमध्ये केलेलं, हे फंक्शनल नाही, इथून काहीच होत नाही, फक्त इमेजेस प्लेस केले, स्ट्रक्चर करून दिले.
सेम तुम्हाला कसं दिसतं हे ॲमेझॉनसारखं. ओके, प्रत्येक गोष्ट आहे याच्यात. मग असंच कंपनीज काय करते, जी प्रीबिल्ड थीम आहे ती डाउनलोड करते. डाउनलोड म्हणजे परचेस करते, ते सगळे लायसन्स यूज करते. प्रोडक्शनमध्ये काही गोष्टी यूज करायचे असले ना, सगळे लायसन्स घ्यायला लागते त्यांची. हे थीमवाले कोण पूर्ण परचेस केली म्हणजे त्याला पडेल ही जवळपास $17 ना. $17 तर थीमचे, लायसनिंगचे 20-25, असं 50-1 पर्यंत जाईल त्याला. $50, 4-5 हजाराची भेटून जाईल त्याला. बरं, हे तुम्हाला दाखवलं इंटरनली कसं वर्क होतं कंपनीजमध्ये CSSचं. तर आपण फ्री टेम्पलेट सांगत जाऊ. आता बेसिकली काय करायचं आहे आपल्याला, हे सगळं मी इथून क्लोज करतो, क्लोज ऑदर टॅब्स. आता एक एक गोष्ट आपण कस्टमाइज करायला सुरुवात करू इथून. इथं नॅवबारमध्ये काय आहे, कंपनी नेम. आता आपलं प्रोग्रामिंग चालू करू, बरोबर ना. तर आपल्याला इथं नाव काय पाहिजे, एक्झाम्पली, आपल्या ॲप्लिकेशनचं नाव. कंपनी नेम काढून एक्झाम्पली टाकू. मग ते टाकण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, आपण त्याचा कोड सेपरेट कोड केला आहे navbar.php. मग मी जातो इथं, सापडतो नाव navbar.php. आपलं कसं झालं, पहिल्या दिवस स्टार्ट केलं तर एकच फाईल होती लॉग इनची, नंतर रजिस्ट्रेशनची आली, मग प्रोसेसेसच्या फाईल आल्या, मग हळूहळू एवढे मोठे फाईल स्ट्रक्चर झालं. अजून बरंच वाढणार आहे, 40-50 फाईल तर आरामात होणार आहे. बघू आपण, बरंच मोठं आहे, हळूहळू जाऊ. तर नॅवबारमध्ये नॅवबारचं सेक्शन एडिट करायचं म्हणून मी आलो navbar.php. इथं आहे कंपनी नेम, बरोबर. हे मी इथून काढणार, इथं टाकणार मी EXAMLY. आपण नाव काय दिलं तर प्रोजेक्टला, एक्झाम्पली. असंच काही पण टाकू शकतो मी, माय ॲप, माय वेबसाईट. पण आपण स्टँडर्ड मेथड वापरू. एक्झाम्पली आलं, बरोबर. मला एक्झाम्पलीच्या पुढं एक लोगो पण पाहिजे, पण सध्या आपण काय करू, एक लोगो घेऊ इंटरनेटवरून, कोणचा पण उचलू. एक्झाम आपलं हे आहे ना, फ्री पिक, नाही सॉरी, एक्झाम लोगोच करतो मी. एक्झाम आयकॉन वेक्टर, छोटंसं पाहिजे ना आपल्याला. आयकॉन घेऊ. हे पहा आता किती भारी भारी एक्झाम आयकॉन्स इथे येतं. आयकॉन जर पाहिजे असेल तुम्हाला तर एक स्टँडर्ड वेबसाईट आहे iCON8. ओके, iCON8 उघडलं आहे. तर बघू आपल्याला कोणतं पाहिजे नेमकी. कोणतं आहे का चांगलं. हा आयकॉन आवडला मला. एक बाजूला काढून ठेवू, चूज करू आपण 2-3. तर बाकी नाही काही इथं एवढं खास. इकडं वेक्टेजीवर बघू. वेक्टेजीवर नाही, हे आयकॉन नाही, हे डायरेक्ट इमेजेस भेटले आपल्याला मोठे मोठे. एक फ्लॅट आयकॉन बघू. ही पण वेबसाईट मस्त आहे, एक नंबर आहे. इथं काय आहे, एकदम असं ॲपसारखे लोगो वाटते. याच्यातून नाही ना, एक लोगो बाजूला काढतो मी, मस्त वाटतोय. मला वाटतं हे न्यू टॅबमध्ये खोलत, एकच चूज करू. चूज काय करायचं आपल्याला, हे पण भारी वाटतंय ना. PC मध्ये A ग्रेड दिला आहे, म्हणजे एक्झाम वाटतं PC मध्ये दिलं आहे. अजून काही आहे का, एक नंबर. पण प्रीमियम येतो, सॉरी, त्याच्या खाली क्राऊन आलं ना ते प्रीमियम. इथं फिल्टर्स आहे, कुठं फिल्टर, तिथं फ्री करतो मी, म्हणजे सगळे फ्रीवालेच दाखवेल मला. फ्रीवाले तर शेवटी बाहेर नाही राहते, पण बघायला लागेल. ही एक गोष्ट आहे वो. और कुछ चाहिए, और कुछ चाहिए. याच्यातून मला वाटतं हे घ्यावा, हे घेतो मी. नको, कलर नाही आवडत मला, तो हिरवा नाही घ्यायचं काहीच. बरं, नंतर हिरवं सोडून काही चालेल मला. बरं, हा घेतो मी, वाटलं असतं लॅपटॉपचा इमेज. हे मस्त वाटतं, हे एक वाटतं. मग हे हिरवं, हे क्लोज. बरं, याला काय करतो मी, फ्री डाउनलोड हो जा, डाउनलोड. अरे हो जाना. याला काय झालं आता, PNG.
रेजिस्टर अँड डाउनलोड आहे का? हे काय म्हणते युजिंग दिस फॉर वेब, बरोबर वेबसाईटच करतोय आम्ही. मग मला वाटतं हा कोड घेतल्याने डायरेक्ट येऊ शकतो. ऑनलाईनच घेऊ ना, मग सोपं आहे ना. हा कॉपी केला कोड इथून, बरोबर. हे आपल्या इथं खाली पेस्ट करून पाहू नेमकी काय गोष्टी. अरे कॉपी नाही झालं, कॉपी तर आलं. क्या बोल रहे ले. नाही नाही नाही, इमेज नाही आहे हे, फक्त त्यांच्या वेबसाईटची लिंक आहे. आज तुम्ही इमेजेस कोणते चोरू नाही शकत असं फ्री व्हर्जनमध्ये. त्याचे राईट्सच घ्यायला लागते. आता डेमो म्हणून देऊ. PNG डाउनलोड होच्या डाउनलोड. अरे यार मी मोझिला वापरतोय, मी आज भावचळ आहे. मोझिला मी डायरेक्ट डाउनलोड करते. बऱ्याच वेळा झालं बघितलंच नाही त्याला. त्याला केलं ओपन. एकच पाहिजे मला इमेज, एक काढून टाकतो. बरं इथून केली मी कॉपी. हे कुठं पाहिजे आपल्याला, काल जसं बघितलं आपण तसं आपल्या एक्झामली लोकल होस्टमध्ये उघडलं फोल्डर. इथं माय कॉम्प्युटर, OPT, लॅम्प, HT डॉक्स किधर आहे इधर. मग त्याच्यात एक्झामलीमध्ये इमेजमध्ये आपण इमेज स्टोअर करतो. इथं केलं मी पेस्ट. अरे पेस्ट नाही झालं वाटतं. त्यामुळे इथून जातो मी डाउनलोड्समध्ये. ही गोष्ट परत कॉपी बॅक, इथं पेस्ट. आलं एक्झामचं. त्याला फक्त आता एक्झाम नाव काढणार मी, रिनेम करणार. आणि तिथं logo.png असं समजण्यासाठी हे करतो मी क्लोज. भेटले आपल्याला आयकॉन, हे बंद. प्रोजेक्टला वापस बघून घेऊ इमेजेसमध्ये आलं आहे का. आलं logo.png इथं, म्हणजे ते इन्क्लूड करू शकतो आपण. बरं मला ते करायला कोड लागन, बघून घेऊ एक्झॅक्टली एक्झामच्या आधी, बरोबर. एक्झामच्या आधी म्हणजे इथं एक्झामला इथं आहे ना. हा ए टॅगमध्ये येतो. ए म्हणजे लिंक दिली एक्झामला. मी इथं करतो एंटर, इथं करतो एंटर. हे थोडं पुढं, हे थोडं पुढं. आपण काय केलं, ए टॅगला फक्त सेपरेट केलं थोडंसं, बरोबर ना. काहीच नाही केलं बाकी. आता करणार फक्त एवढंच आपण. एक्झामली लई छोटं दिसतंय, बरोबर. याला थोडं मोठं करतो मी. याला मोठं कसं करू, बी टॅग टाकतो आधी. बी टॅग क्लोज करतो. नंतर हे काय झालं, आता बोल्ड झालं, बरोबर ना. एक्झामली नाव. हे डिझाईनिंग करता करता आपल्या वेळ जाणार आहे, पण प्रॅक्टिस होणे पुरते बरं आहे. आणि नंतर इथं टॅग काय येईल, इथं नाही येणार, सॉरी याच्या आधी, बरोबर ना. याला एकदा एंटर करू. याच्यावरती लिहू आपण IMG, बरोबर. इमेज टॅब दाबू म्हणजे SRC पण इन्क्लूड करून टाकेन ते. मेन गोष्ट अशी, SRC कुणाला द्यायचा, इमेज फोल्डरमधला logo.png म्हणजे इमेज फोल्डर /logo.png फॉर्मॅट ध्यानात ठेवायचा इमेजचा. JPG काही PNG इथं बघून घ्यायचं बाजूला, बरोबर. याला केलं सेव्ह. आता ही बरीच मोठी दिसा मला असं वाटतं, आपण लेंथ विड्थ नाही दिलं, बरोबर ना. यांनी जागा घेतली, बाकी सगळं अनस्ट्रक्चर झालं. आता याचं सेट करू हाईट बीट. इथं SRCच्या बाहेर आलो, तिथं स्टाईल टॅग चालू करू. इथं पण आपण CSS लिहू शकतो त्या पर्टिक्युलर एलिमेंटसाठी, म्हणजे त्यालाच आपल्या वेन. इथं देतो मी WIDTH, बरोबर. हाईट द्यायची काही गरज नाही, विड्थ देऊन टाकू कारण ती स्क्वेअर इमेज आहे. विड्थ देतो मी 100 पिक्सल. इमेज पिक्सलमध्ये देतो. अजून पण मोठंच आहे, मला वाटतं त्याला 50 करावं. नाही झालं तर 30 वेपर. याला गेलं 50. ओके. अजून पण थोडं मोठंच वाटतंय. याचं साईज ऑर्डर राहील ते 9 वरची. बरं तुम्ही 30. आता कसं आहे, मस्त ऑर्डर राहिले. 30 केलं, बरोबर. दिसतंय का, नवीन आयकॉन टाकावं काही, एक्झामवरून दे. एवढं कुठं हे करायचं. एक्झामली झालं.
नंतर हे बदलायचं आपल्याला ही गोष्ट, बरोबर ना. डॅशबोर्डच्या आधी ट्विटर डॅशबोर्ड टाकायचं. आपण लॉग इन करून ट्विटर आहे ना टीचरचं, ट्विटर्स म्हणतो टीचर डॅशबोर्ड डॉट पी एच पी, टीचर डॅशबोर्ड डॉट पी एच पी. आणि इथं डॅशबोर्डच्या आधी लावतो मी टीचर्स डॅशबोर्ड. थोडी रिस्पेक्ट देऊ टीचरला. ओके, टीचर्स डॅशबोर्ड ही गोष्ट झाली. आता मेन गोष्ट अशी आहे, शेअर बटन, एक्सपोर्ट, धिस स्पीक यांचं काय करता येईल, एलिमिनेट करायचे का याला चेंज करायचं कोणत्या गोष्टीत, मॉडिफाय करून सेपरेट केलं प्रत्येक गोष्ट मी पहिल्यापासून. येस टॅग सेपरेट केला, समजायला सोपं झालं थोडं. तर हे बटन्स आहे, मला वाटतं हे आता तात्पुरते असंच ठेवतो मी, याला नंतर करता येईल तर बटन आहे का. ॲड न्यू स्टुडंट, ॲड न्यू एक्झाम, व्ह्यू रिझल्ट करू चेंज त्यानंतर. नेक्स्ट स्टेप काय करता येईल आपल्याला याच्यात, तर नेक्स्ट स्टेप असं नाही, सर्च बॉक्स काढायची. आपल्याला सर्च नाही टाकायचं सध्या, कारण सर्च टाकण्यासाठी ॲजॅक्स आणि जे यूज करायला आणि ते बरंच मोठं होईल, करून उपयोग नाही. सर्च कधी यूज करतो आपण, हे रेकॉर्ड फाईंड करायचं असलं, नाही तर मग प्रोडक्ट फाईंड करायचं असलं ॲमेझॉनसारखं. ते काढून टाकतो मी. सर्च कुठं आहे, सर्च नॅव्हिगेशनमध्ये, नॅवबारमध्ये गेलो. हे पहा, हे इनपुट टाईप इज इक्वल टू सर्च, इथं प्लेस होल्डर सर्च आहे. फक्त इनपुट उडवा, बाकी ना काही उडवा. इनपुट उडावलं, याला केलं मी सेव्ह. ओके, गायब झालं तिथून ते. आता मेन गोष्ट अशी आहे, साईन आउटचं फक्त लिंक आहे. मला ते बटन पाहिजे, ते पण रेड कलरमध्येच पाहिजे. साईन आउटचं बटन ना खतरा वाटलं पाहिजे, डेंजर. तर मॅटर काय आहे, ही लिंक आहे का बरं, तुम्ही ए टॅग वापरलं इथं, बरोबर ना. साईन आउटचं बटन ए टॅग तसंच ठेवा. साईन आउट नाव इथून, सॉरी साईन आउट नाही, मला लॉग आउटच पाहिजे. LOGOUT, लॉग आउट वाटलं पाहिजे काय ते डेव्हलप करतोय, बरोबर. लॉग आउटच्या आधी एंटर, थोडं सेपरेट करू. तुमच्या अंडरस्टँडिंगमुळे एक एक लाईन मला असं एक्सप्लेन करायला लागू राहिली. थोडं ग्रास करीत चला, फक्त फास्ट डेव्हलपमेंट होईल मग. बरं, आता मग करायचं काय, लिंक तशीच ठेवायची. म्हणजे आपण काय केलं, बटन तयार करणार लॉगआउटचं लिंकच्या आतमध्ये. जसं तुम्ही बटन क्लिक करू ती लिंक प्रेस होईल, बरोबर ना, इथं दिलेली. तर मग मी हे लॉगआउट बटन टेक्स्ट काढतो, ते टेक्स्ट आहे सध्या, तर करतो कट क्लिपबोर्डमध्ये. हे टाकतो BU बटन टॅग, त्याला करतो टॅब, म्हणजे ॲटोफिल केलं, आणि इथं करतो लॉगआउट. सध्या आपण क्लास नाही दिला त्याला बूटस्ट्रॅपचं, त्याच्यामुळे ते बेसिक बटन दिसन, असं 20-25 वर्षापूर्वी दिसायचं ना तसं. ओके, त्याला आता क्लास असाइन करू आपण, CLASS बूटस्ट्रॅपचा BTN, बरोबर. BTN काय करेन, फक्त एक स्ट्रक्चर देईन बटनला, कलर नाही देणार. बटनला स्ट्रक्चर आलं इथं प्रेस केलं, आणि BTN डॅश इन्फो काय करेन, त्याला कलर देईन ब्ल्यू. सॉरी, मला ब्ल्यू नाही पाहिजे, मला रेड पाहिजे डेंजरचा, म्हणून डेंजर टाकतो DANGER. त्याला केलं मी सेव्ह. बरं, काय झालं आता, बटन आलं लॉगआउटचं. सध्या ते फंक्शनल नाही, त्याचं कोड नाही लावून लॉगआउटचं. बेसिकली चांगलं दिसतंय आपलं ॲप. चांगली चेंज करण्यासारखं आहे. हा कलर चेंज करायचा मला नॅव्हिगेशनचा, डल वाटर राहिले. मला वाटतं हाच कलर इकडे ॲप्लाय करून टाकतो, नाही तर कलर ट्राय करू आपण, सांगतो. पण ते चेंज कुठं करायचं आहे. बरं, हा पूर्ण एलिमेंट काय आहे, नॅवबार, बरोबर ना, म्हणजे स्टार्टिंग. इथं काय केलं त्यांनी, नॅवबार डार्क नाही, नॅवबार डार्क ठेवतो, तो एक कोड नाही. ही गोष्ट BG डार्क, बॅकग्राऊंड डार्क, बरोबर ना, बॅकग्राऊंड कलर बदलायचं आपल्याला. याचा BG डार्कला काढतो, सक्सेस टाकतो ग्रीन कलरचा, याला करतो रिफ्रेश. हे काय झालं, सॉरी, ग्रीन नको, चुकून. इथं करतो मी PRIMARY प्रायमरी, केलं मी सेव. ते पाकिस्तानींचा कलर तो, त्याच्यामुळे यूज नाही करत जास्त त्याला. बरं, टीचर्स ब्ल्यू पण नको, लई खराब दिसून राहिले. काय करता येईल याला, काय करू मी याचं, SECONDARY, सेकेंडरी तो और भी बुरा लग रहा. डार्कच ठेवतो. मला वाटतं याचं फेंट बघायला मला, फेंट काय करता याला नेमकी.
याला फेंड नाही करून याला काही फेंड करू राहिले. नॅओ बार डार्क काढावं का इथून, वाटतंय मला. ते काढलं नाही रे, काय याला फेंट काय करू राहिले मग. नॅओ बार स्वतः नाही तर करीत. नाही यार, फेंट करणार काय याला. फेंट 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 स्टिकी स्टॉप, स्टिकी टॉप. नहीं यार, ये पण नहीं करी थी. तो दिक्कत क्या आ रही है इसको. फ्लेक्स एम डी नो रॅप एक एक बघून काढून बघून पाहायचं रिप्रेस करून. शैडो निकाला मैंने, कुछ नहीं होगा शैडो से वैसे. फेंट काय करते काय माहिती, तेच त्यालाच माहिती. नॅव बार डॅश ब्रँड आहे ना, हे रिस्पॉन्सिबल आहे एक्झाम लिला डार्क करायला. मला वाटतं नॅव बार डॉट, सॉरी हा इथं कॉपी करतो मी, इथं पण पेस्ट करतो. डार्क कलर भेटेन का आपल्याला, नाही भेटणार, नको. काही चेंजेस करत छिडकान नाही करत त्यांच्या डिझाईनमध्ये. कारण ते कलर असंच बरं आहे गरिबांचा. तर आता काय झालं आहे, ए टॅग, ए म्हणजे लिंक, लिंक टॅगमध्ये काय आलं आहे, इमेज पण आली आणि एक्झामला नाव पण आलं. म्हणजे इमेज क्लिक केलं तर तुम्ही कुठंतरी रिडायरेक्ट करू शकता. रिडायरेक्ट कोड करायचं आहे आपल्याला, टीचर डॅशबोर्डलाच करायचं आहे, बरोबर ना, हेच पेजला. तर मी हे कॉपी करतो इथून, टीचर डॅशबोर्ड डॉट PHP, आणि इथं HREFमध्ये पेस्ट करतो. तुम्हाला सांगतो कसं होतं आहे नेमकी. मी केलं एक्झाम लिहिला, क्लिक केलं, बघा त्याच फाईलला येते, कुठं जात नाही दुसरीकडं, बरोबर ना. आता मी जर ही काढली समजा, इन केस गूगल, समजा google.com टाकले तर आता बघा काय होईन. इथं क्लिक केलं google.com, ते काय म्हणते तुमच्या ह्याच्यात google.com कुठंच नाही. मला वाटतं त्याला HTTPS आणि ते द्यायला लागेल कोडिंगमध्ये. HTTPS// सॉरी काय होतं रे याचं, ऐसा था क्या कुछ. हां बरोबर, HTTP मेथड टाकावं लागते. आलं का गुगल, म्हणजे जी लिंक देईन त्याच्यावर जाईन, पण आपलं करंट पेजची द्यायची डॅशबोर्डची. Ctrl Z मारतो इसको. हे जसे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होते ना एक एक, आज तुम्हाला म्हणजे बर्डन नाही येणार काय एवढा कोड कसं का लक्षात ठेवायचं. एक एक गोष्ट डेव्हलप करत चालायची हळूहळू हळू, एक खटी सगळंच नाही करायचं. ओके, इथपर्यंत काय झालं, बेसिक स्ट्रक्चर रेडी झालं आपल्या फाईलचं. आणि इथं कोडिंग पण कशी आता दुसऱ्यांनी बघताना त्याला कसं वाटेल, हा भाऊ स्ट्रक्चर कोडिंग आहे नाही का, फुटरमध्ये फुटरचं कोड आहे, हेडमध्ये हेडचं आहे, नॅवमध्ये नॅवचं आहे, साईडमध्ये साईडचं आहे, फक्त ते इन्क्लूड केलेले ज्या फाईलमध्ये उपयोगी पडेल तिथं. बरं, याला करतो मी रिफ्रेश. आता सध्या काहीच नाही करायचं. आता काय करायचं, बाजूला पेजेस टाकून घेऊ आपण, आपल्याला काय काय पेजेस लागणार आहे. तर आपल्याला ते चेंज कुठं करायचं आहे, साईडबार आहे ना, साईडबार डॉट PHP मध्ये. मला वाटतं साईडबारचा पण कलर एक सेट करून ठेवा, हे ब्लँक ब्लँक बार नाही वाटत. साईडबारला कोणता कलर सेट करता येईल, साईडबारचं उघडायला लागणार आधी. हे उघडलं साईडबार, साईडबार उघडलं. मेन एलिमेंट कोणता आहे, पॅरेंट याचा हा. तर हिने इथं कलर कोणता वापरला आहे, BG लाईट. लाईट म्हणजे फिक्कट ग्रे, एकदम दिसणार नाही का दिसतो तुम्हाला. तर मी इथे यूज करतो BG इन्फो. हे कसं वाटतं एकदम ते मेडिकलचं ॲप ऑर्डर राहिले, ब्ल्यू ब्ल्यू कलर सगळं असतं तिथं. हे नको, हे नाही पाहिजे मला. मग इथं मी ही चॉईस खराब आहे माझी, पण बघतोय मी कोणतं मॅच होईन इथं. हे कसं वाटतंय, ज़्यादा ही वो डार्क लग रेला, ब्राईट. अजून कोणते कलर असते याच्यात, एवढेच वाटतं. कलर बघायचे असले इथं बघू ना आपण. बूट स्ट्रॅप COLOR कलर्स डॉट बूटस्ट्रॅप उघडलं. बरं, असं आहे, हा प्रायमरी आहे, हा सेकंडरी आहे, हा सक्सेस आहे, माहिती मला सगळे. मला वाटलं याच्या विरहित काही आहे का, नाही एवढे फंक्शन्स आहे.
मला वाटतं मी इथं यूज करणार आहे डार्क, गो ब्लॅक. डार्क नाही, मला वाटतं इथं बूस्टेप नाही यूज करत मी, डार्क बीजिंग ते काढून टाकतो. काढलं. याला कस्टम स्टाईलमध्ये कलर देतो मी एक माझा आवडता, फिकट फिकट डार्क ग्रे थोडा, STYLE. इथं टाकतो #EEE. #EEE काय आहे, CSSचं आयडेंटिफायर आहे. कोणतं कोड आहे इथं दिसतो तुम्हाला, #EEE म्हणजे ग्रे. याला करतो मी सेमिकोलॉननी, सॉरी मी काय केलं, ही #EE असं वर्ष टाकलं आहे. #EEE कट करतो मी याला. इथं करतो BACKG बॅकग्राऊंड कलर सेमिकोलॉन #EEE आणि हे नेमकी कशाला द्यायचं ते सांगायला लागेल. CSSमध्ये बॅकग्राऊंड डॅश कलर लिहिते आहे, मग त्याच्या एरियामध्ये कलरचा कोड, कलरचे कोड पण माहीत पाहिजे. हे काय झालं, डार्क ग्रे कलर आला. तर अजून थोडा डार्क पाहिजे असलं तर मग CCC. त्याला अजून डार्क, याच्यापेक्षा डार्क पाहिजे असलं तर मग 777. याला डार्क, आणि अजून डार्क पाहिजे 444, म्हणजे असं 111ने डायरेक्ट तुम्हाला ब्लॅक कलर भेटेल. तात्पुरतं ठेवता याला #EEE. त्याला सेव. बरं, ओके, नो प्रॉब्लेम. आणि हे टेक्स्ट जर छोटंच वाटतं थोडं, याला डार्क करतो म्हणजे बोल्ड बी टॅग वापरून. तर मग याचे एलिमेंट्स कुठे याला आहे मध्ये, बरोबर ना. डॅशबोर्ड टू, हे काय याच्यालाच माहिती. हा डॅशबोर्ड आहे ना, कट करतो मी. इथे टाकतो बी टॅग मध्ये टाकतो तो, म्हणजे बोल्ड होईल. दिसतंय का, झालं बोल्ड. एक काम करू, डॅशबोर्डवरून टाकू ते ब्ल्यू कलर, मान्य आवडत. हीच एलिमेंट परत इथं टाकू, डुप्लिकेट करून इथं करू DASHBOARD डॅशबोर्ड, म्हणजे सेम कलरमध्ये दिसते. त्याला करतो मी आता परत पहिल्यासारखं बोल्ड. ओके, खाली ऑर्डरला पण करतो मी बोल्ड, बी टॅग म्हणजे बोल्ड. झालं का, मस्त वाटतंय आता. ओके ना. मला वाटतं हे जे इमेज आहे ना, सॉरी आयकॉन, तो पण बोल्ड करून टाकावं, तो छोटा झाला आहे कारण आपण फक्त टेक्स्टला बोल्ड केलं. तर इमेज प्रिंट करण्यासाठी काय आहे, स्पॅन फाईल. हे फाईल म्हणजे फाईलचा इमेज स्पॅनमध्ये येते ते. म्हणजे एवढं स्पॅन टू स्पॅन मी कट करतो. हे कोड टाकायचं फक्त डॅशबोर्डच्या आधी स्पेस करून. आता ते पण बोल्ड होईल, वाटत नाही तसं बोल्ड होईल, व्हायला तर पाहिजे. राहून दे, होत नाही तर Ctrl Z करतो, राहून दे त्या जागी. फॉन्ट असं होतं बोल्ड, हे नाही होत. नेक्स्ट स्टेप काय करता येईल, मला वाटतं याला होवर पण द्यावं. होवर केलं कळण कोणत्या ब्लॉक होवर होऊ राहिले. मी काय करतो, इथं हा एक एलिमेंट आहे ना, नॅव आयटम, बरोबर. नॅव आयटम एक एलिमेंट आहे, म्हणजे हा एक, त्याला एक क्लास देतो. असंच मनात तयार करतो मी, माऊस अंडरस्कोर होवर. हा क्लास बनवला, मल्टिपल क्लास डिफाईन करता येतं, बरोबर ना. हा क्लास मी याला पण टाकतो. हा क्लास तर टाकला आहे, पण आपण याला डिफाईनच नाही केलं CSS मध्ये, बरोबर. हा क्लास मी नवीन क्रिएट केलेला कॉपी करतो, खाली तात्पुरतं एक स्टाईल बनवून टाकतो. चालतं असं कोडं पण थोडाच कोड पाहिजे त्याच्यात, एक फंक्शन यूज करीन असं, बरोबर. इथं परत देतो माय कस्टम CSS फॉर होवरिंग MOUSE. माऊस होवर म्हणजे काय, आपण असं नाही का कुठं माऊस नेलं तर ते इफेक्ट घेतं त्याचं, तसं करणार आहे आपण. आता नवीन क्रिएट केलेला आपण ही क्लास इथं पेस्ट करणार आहे. इथं आपण डिफाईन करणार का तो काय शेप पाहिजे, काय कलर पाहिजे. आणि फक्त आपण क्लास आहे ना तो CSS मध्ये, त्याच्या आधी
डॉट देतो. डॉट होवर म्हणजे काय, हा क्लास आपल्याला डिझाईन करायचा आहे. तर याचे राऊंड कर्ली ब्रॅकेट चालू करतो. CSSमध्ये कर्ली यूज करते, राऊंड नसतं. तर मग फर्स्ट प्रॉपर्टीज असते बरोबर ना. प्रॉपर्टी काय येईल, समजा BGC करतो. BGC म्हणजे शॉर्टकट येतो याचा सबलाईम एडिटरचा. फक्त BGC करायचं, काही दाबच नाही येतं, तुम्हाला ऑप्शन भेटतं. मग आपल्याला काय पाहिजे, बॅकग्राऊंड कलर. मी आता सध्या याचा असंच बघण्यासाठी काय स्काय BLUE स्काय ब्ल्यू याला करतो मी सेमिकोलॉन क्लोज. हे करतो रिफ्रेश. आता प्रॉब्लेम आज झाला आहे, आपल्याला आपण सांगितलंच नाही त्याला का माऊस नेल्यानंतर ब्ल्यू कर, त्याला ते दिलं नाही. त्याच्यामुळे तिने डायरेक्ट बाय डिफॉल्ट अप्लाय करून टाकला त्या क्लासला. तो क्लास आपण दोन्ही एलिमेंटला दिला आहे ना. समजा मी तो क्लास एका एलिमेंटचा काढला खालच्याचा आणि रिफ्रेश केलं, तर या क्लास राहिला वर्षाला. ते दोघांना पण पाहिजे, म्हणजे जेवढे एलिमेंटचे ते सांगितलं द्यायचं. आता फक्त CSSला सांगायचं काय, डॉट माऊस होवर जो आपण क्लास बनवला ना, त्याला होवर केल्यानंतर त्याचा कलर बदल. म्हणजे तिथं काय येईन, डबल डॉट म्हणजे कोलन होवर मेथड बरोबर. आता मी रिफ्रेश करतो, हे पहा जसं मी तिथं माऊस नाही ना बाजूला काढा गेला, जसं माऊस नाही तसं होवर होतं. ओके ना, झालं समजलं का माऊसचं होवर कसं करतो आपण. कोणत्या पण एलिमेंटला काही पण प्रॉपर्टी द्यायची ती. याचं मला वाटतं केलं तर सगळंच डार्क करून टाकू आपण. #777 हे कसं आहे, मस्त वाटू राहिलं एकदम बरोबर ना. आपण डार्क होवर केलं आहे कलर बाजूने, मग त्याच्या आतमधलं काय पाहिजे, व्हाईट झालं पाहिजे बरोबर ना. याला अजून थोडं डार्क करतो मी, 555 करतो. टेक्स्ट पण डार्क होतं आणि बॅकग्राऊंड पण डार्क होते. मग मी करतो माऊसनंतर बॅकग्राऊंड डार्क झालं पाहिजे आणि टेक्स्ट व्हाईट झालं पाहिजे. मग इथं सेकंड प्रॉपर्टी खाली तुम्ही कलर, फक्त कलर, त्याला कळतं का टेक्स्टचा कलर बदलायचा. कलरमध्ये काय टाकतो, #FFF म्हणजे व्हाईट. मग इथं हायलाईट होते, #FFF म्हणजे व्हाईट. हे बघा आता मी नाही सॉरी हे काय झालं, #FFF त्याला नाही द्यायला लागणार मला वाटतं. आपण तर टार्गेट करू राहिलो याला मध्ये टेक्स्ट नाही आहे. टेक्स्ट कुठे आहे, बीमध्ये बरोबर ना. ह्या बीमध्ये टेक्स्ट आहे बरोबर. बीमध्ये टेक्स्ट असल्यामुळं मला वाटतं हा क्लास त्याला पण असं करून टाकू, CLASS = क्रिएट केलेला क्लास. रिफ्रेश, हे पहा काय झालं, व्हाईट होते मी जसं होर करते शो. ओके ना. ओके, याचा कलर परत बदलून याला 777 नॉर्मल लाईट ठेवू, विचित्र वाटत नाही ते. ओके, आपलं जसं पाहिजे तसं झालं. तर मग एक काम करू आपण, हा क्लास जो डिफाईन केला तो कॉपी करू, वरच्याला पण द्यायला लागेल ना या डॅशबोर्डला. इथून पुढे सगळं हेच कॉपी पेस्ट करायचे खाली, डुप्लिकेट. ओके झालं मेन फंक्शन. हे झालं साईडबारमध्ये चेंजेस नाही करायचे. आता फक्त ऑर्डर्स काढायचे, आपलं काय ऑर्डरिंगचं ॲप्लिकेशन नाही. आणि तिथं काय टाकायचं, व्ह्यू STUDENTS व्ह्यू स्टुडंट्स बरोबर. आता याचं आपण फंक्शन क्रिएट करणार आहे. इथं लिंक आली व्ह्यू स्टुडंट्स. आता मेन काम असं आहे, नेक्स्ट पेज आपण बनवणार आहे का रजिस्टर झालेले सगळे स्टुडंट्स टीचर पाहू शकतो बरोबर ना. जे स्टुडंट त्याच्या काय अवेलेबल आहे त्याच्या क्लासमध्ये, रजिस्टर कोण झालं सिस्टीममध्ये, ते तो लिस्टमध्ये बघू शकतो. तिथं सगळं येणार, स्टुडंटचं नेम येणार. ओके, स्टुडंटचं सगळं दिसणार त्याच्यात, म्हणजे फोन बिन ईमेल. आता आजच्या टॉपिकसाठी आपण काय करणार आहे, फक्त आपल्याला आजचं पार्ट कशाबद्दल होता, डॅशबोर्ड डिझायनिंग, क्रिएटिंग डॅशबोर्ड. तर मग हा झाला टीचरचा झाला ना. हा आपल्याला सेम टू सेम पाहिजे स्टुडंटला पण, ब्लँक आहे ना हा, ब्लँकच यूज करू. सेम टू सेम पाहिजे स्टुडंटला पण. मग मी एक काम करतो, हा जो पूर्ण कोड आहे ना हा कॉपी करतो, सॉरी साईडवरच कॉपी केलं चुकून. टीचर डॅशबोर्ड .php कॉपी केलं, त्याचे डायनेमिक सगळे इन्क्लूड सगळं कॉपी केलं. तो सेम टाकू आपण हे स्टुडंट डॅशबोर्डमध्ये. दिस इज स्टुडंट डॅशबोर्ड ना, हे काढू डमी
इथं करू पेस्ट. अब करते विजिट स्टूडेंट डैशबोर्ड को, STUDENT. आलं स्टुडंट डॅशबोर्डला सेम कोड टाकल्यामुळे ते सगळं कॉपी झालं. आता फक्त चेंज काय करणार, टीचर्स काढणार आणि स्टुडंट्स करणार. ओके, तर मग टीचर्स काढलं, इथं केलं शूट टाकू राहिलं मी, काय डोक्यात माझ्या, STUDENT स्टुडंट डॅशबोर्ड. याला केलं रिफ्रेश, आलं स्टुडंट डॅशबोर्ड. ओके, नेक्स्ट स्टेप ऐसी है कि मेरे को ये निकलना इधर से व्यू स्टुडंट्स. स्टुडंट काय बाकीचे स्टुडंट पाहिजे बरोबर ना. तर मग ते परत जायला लागेल मला साईड बारमध्ये. साईड बार नाही, मला वाटतं असं नाही येणार. साईड बार तर एकच आहे, मग एका जागी चेंज केलं दोन्ही का चेंज होईल बरोबर ना. मग आपण काय करू, साईड बारचे पण प्रत्येक पेज एवढे सेपरेट केले सगळ्यांचे 2-2 मॉड्यूल्स बनवू, म्हणजे सेम पेज डुप्लिकेट करू. स्टुडंट साईड बार, टीचर साईड बार बरोबर. स्टुडंट नॅव बार, टीचर नॅव बार. थोडं घोळ होणार आहे, टाईम लागणार आहे, पण बेस्ट प्रॅक्टिस ती. टीचर फुटवर ते टीचर फुटर आणि स्टुडंट फुटर. ओके, निकल जात आहे कभी काही काही नाही. तर हे सध्या मी सगळे क्लोज मारून टाकतो. आणि चला आपण पटापटमध्ये ना व्हिडिओ एंड करायच्या आधी डुप्लिकेट फाईल बनवून टाकू सेपरेट सेपरेट, जेच त्याचे यूज करेन. मग टीचरच्या डॅशबोर्डमध्ये त्याचं टीचरचं फुटर येईल, आपण सेट करू ते. स्टार्टिंग कुठून करतो मी, footer.php. सगळ्यात पहिल्यांदा याला रिनेम करतो मी. रिनेम काय करतो, फुटर राहतो फक्त TEACHER टीचर अंडरस्कोर फुटर बरोबर. याला करतो मी एंटर. कुठं आलं हे, टीचर फुटर बरोबर ना. आता मला हा सेम कोड पाहिजे आणि तो बनवायचा मला. अजून एक फाईल काय बनवणार मी, पेस्ट STUDENT स्टुडंट फुटर .php करा, इसको सेव. बरं, फुटरचं तर झाली. आता हेड पण सेमच द्यायला लागन, सॉरी सेपरेट करायला लागन. मी आधी मेन फाईलला रिनेम करून घेतो, टीचर डॅश, सॉरी डॅश नाही वापरायचं आपल्याला, हे अंडरस्कोर वापरायचं आहे, सेम पॅटर्न. हे गेली टीचर हेड. रूटला अजून एक फाईल. आता सवय लावून घेतो मी हळूहळू बऱ्याच फाईल संग वर्क करण्याची. नाही बाजूला बऱ्याच फाईल दिसतील, पण ते सगळे स्ट्रक्चर्ड राहणार आहे, तुम्हाला सोपं पडेल. स्टुडंट हेड ही झाली हेड, अजून एक फाईल हेड. बरं, फुटर झालं, हेड झालं, राहिलं काय साईड बार आणि नॅव बार. आता नॅव बारपासून सुरुवात करतो. आधी मेन फाईलला मी रिनेम करतो टीचर नॅव बार म्हणून, टीचर अंडरस्कोर नॅव बार. केलं का, सेम कोड घेतो, तो कोड टाकतो, नवीन फाईल क्रिएट करून STUDENT स्टुडंट नॅवबार .php हा केला, त्याच्यात पेस्ट. आता लास्ट स्टेप राहिलेली आपली, काही राहिलं आहे का, हां साईड बार राहिलं. साईड बारची पण एकच फाईल आहे अजून. साईड बारची मेन फाईल करू, टीचरच्या नावाने सेव, TEACHER टीचर अंडरस्कोर साईड बार. आणि न्यू फाईल टीचर काढणार, आता टाकणार काय स्टुडंट, नंतर टीचर साईड बारचा पूर्ण कोड त्याच्यात पण येईल. ओके, तुम्ही वर सगळं क्लोज करतो फाईल्स. हा तुम्हाला सांगतो, आता हे जर रिफ्रेश केलं मी तर काही दिसणार नाही, सगळे एरर येणार, कारण आपण फाईलचे नाव बदलले, सगळे सेपरेट केले. आणि अजून पण हे काय सांगते, head.phpचे नॅवबार PHPचे आपल्याला प्रत्येक फाईलमध्ये जायला लागन जस्ट त्याच्या. आणि टीचर डॅशबोर्ड असलं तर टीचर हेड, टीचर फुटर, टीचर साईड बार असं टाकायला लागन. बरं, मेन फाईल उघडू आपण. हे कोणतं आहे, स्टुडंट डॅशबोर्ड. बरं, याचे चेंज करू आधी. स्टुडंट डॅशबोर्ड उघडलं. आता बघून घ्या तुम्ही इन्क्लूड कुठं केलं तर फाईलचं नाव इथं टाकणार, STUDENT स्टुडंट head.php केलं. इथं हेड आलं म्हणजे CSS आलेलं, इथे ॲप्लाय झालं, बटन चेंज झाले.
बरं हे स्टुडंट अंडरस्कोर 10 वेळा लिहिण्यापेक्षा कॉपी करतो, इथं टाकतो स्टुडंट नॅवबार. ओके, नॅवबार आला. दुसरी गोष्ट अशी आहे, स्टुडंट नॅवबार तर आला आहे, मग नंतर खाली काय पाहिजे, साईड बार. स्टुडंट साईड बार पण आला. आणि फुटर डॉट PHPला स्टुडंट. मला वाटतं इथं काही चुकलेलं आहे आपल्याकडून, मोठी गोष्ट कलर नाही करेल ते. काय करावं लागेल, स्टुडंट डॅशबोर्ड तर बरोबर आहे. मला वाटतं हे प्लेस करताना चुकलं माझं, कोणतरी दुसऱ्याच फाईलचं कंटेंट प्लेस केलं मी. संगच करावं लागेल मला. तर मी काय करतो, टीचर चेक करून पाहू आधी. टीचर चेक करावं लागेल मला, बरोबर आहे का. TEACHER टीचर डॅशबोर्ड डॉट PHP. बाई याच्यात एरर आहे, त्याच्यात टीचर प्लेस करावं लागेल सगळ्यांपुढं. तर टीचर डॅशबोर्ड उघडलं मी. इथं TEACHER अंडरस्कोर तेवढं कॉपी करून घेतो, दरवेळेस प्रिंट करतो. आता मी काय करतो, एक जागी पेस्ट नाही करीत, कंट्रोल दाबून धरतो आणि क्लिक दाबत चालतो जिथं मला कर्सर न्यायचं. आणि खाली कुठं स्क्रोल करायचं असलं थोडं सोडायचं, कंट्रोल परत दाबून धरायचं, क्लिक करायचं, इथं कंट्रोल V. आता कंट्रोल V केलं, जे जिथं कर्सर टाकलं सगळे का झालं. हे बघ बरेच जागे प्रिंट होतं. याचं मल्टीलाईन कोडिंग ही. बरं, याला करतो मी सेव्ह. म्हणजे टीचरचं बरोबर आहे, फक्त स्टुडंटमध्ये प्लेस करताना कोड एखादी फाईल ब्लँक असं नाही तर माझ्याकडून पेस्ट नसेल झाली. हे क्लोज केलं. स्टुडंट डॅशबोर्ड नाही ते उघडून गरज नाही, ते डायनॅमिक लिंक्स आहे. आता एक फाईल उघडतो मी, स्टुडंट फुटर उघडतो. बरं याच्यात काय आहे, बरोबर स्क्रिप्ट आहे याच्यात, कोड आलेला आहे. हे केलं क्लोज. स्टुडंट हेड, हा मेन गोष्ट स्टुडंट हेडमध्ये मी काही टाकलंच नाही, पेस्ट करायचं विसरलो. मग मी जातो टीचर हेडमध्ये. पुढे टीचरचं हेड, हे केलं कॉपी, हे केलं क्लोज, इथं केलं पेस्ट. म्हणजे परत जातो स्टुडंट डॅशबोर्ड आणि याला करतो रिफ्रेश. आलं जसं त्याचा कोड त्याच्यानुसार आलेला आहे. आता मी काय करू शकतो, स्टुडंटच्या साईडबारमध्ये जाऊ शकतो, स्टुडंट साईडबार डॉट PHP मध्ये, आणि त्याचे कस्टमाइज लिंक करू शकतो. म्हणजे ते दोघांमध्ये एडिट नाही होणार सेम टाईमला. हे केलं क्लोज. कुठं आहे मग याच्यात सापडायचं अवघड होईन आता. स्टुडंट साईड बार, स्टुडंट लिमिटचे ते, हां इथं स्टुडंट साईड बार. ओके, तर मी इथं व्ह्यू स्टुडंट्स नाही करीत, मी इथं काय करतो, व्ह्यू एक्झाम्स करतो, EXAMS. फक्त टेक्स्ट टाकू सध्या पुरतं. झालं की इथं व्ह्यू एक्झाम्स. आणि आता टीचर्समध्ये जाऊन बघू, त्याचं तर आपण एडिटच नाही केलं, बरोबर. व्ह्यू स्टुडंट्स, टीचरच्या व्ह्यू स्टुडंट झालं, इकडं व्ह्यू एक्झाम झालं. बरं, आपलं झालेलं आहे बेसिक स्ट्रक्चर रेडी. आता नेक्स्ट पार्टमध्ये काय करणार आहे आपण, हे जे ब्लँक एरिया आहे ना, इथं आपण एक मस्त फॉर्म बनवणार आहे, क्रिएट एक्झाम. मग क्रिएट क्वेश्चन्स त्या एक्झाम रिलेटेड, एक्झाम क्रिएट करताना क्वेश्चन ॲड होणार, नंबर ऑफ क्वेश्चन, नेम ऑफ एक्झाम सगळं दिसणार, एडिट डिलीट बटन्स, बरोबर ना. खाली पॅनल बनवणार आहे आपण एक, या टीचरने क्रिएट केलेले एक्झाम्स. त्याच्यानंतर खाली हे क्वेश्चन ॲड करायचं एक सेक्शन आहे. क्वेश्चन ॲड करताना त्याचे ऑप्शन्स टाकेन तो, का या क्वेश्चनचे काय काय ऑप्शन असू शकतात, टिक मार्क MCQ, बरोबर ना. हे सगळं येणार नेक्स्ट चॅप्टरमध्ये, जो की आपला असणार आहे क्रिएटिंग एक्झाम, बरोबर ना. हे चॅप्टरचं, ह्या पार्टचं नाव काय होतं, डॅशबोर्ड इंटिग्रेशन, डॅशबोर्ड डिझायनिंग. बरं चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. तिथून खरी PHPचं कोडिंग चालू होणार आहे. आता हे तर HTML आणि बूटस्ट्रॅप होतं. हे बेसिकली मी टेम्पलेट का बरं नाही घेतली रेडीमेड, कारण तुम्हाला स्ट्रक्चरिंग दाखवायचं होतं का कंपनीमध्ये स्ट्रक्चरिंग होतं कसं, नेमकी कसं सेपरेट होत्या फाईल, कोणत्या फाईल कुठं एडिट करायला पाहिजे आणि कसे स्टोअर करायला पाहिजे, बरोबर. चला मग भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.